प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 45 आणि ओबी क्रमांक 912 ला थांबलेलो होतो. पुन्हा श्लोकाकडे जाऊया पाठीमागे. कर्मच कर्माला सोडू शकतं. कर्मामुळेच आपल्याला जन्म मरणाच्या परंपरा लागलेल्या आहेत. आणि जर कर्म व्यवस्थित हाताळलं तर ती जी भीती आहे कर्माच्या योगाने जन्म मरणाची ती सहज बाद होऊ शकते. वर सांगितलेल्या आपापल्या कर्मामध्ये आपल्या वाट्याला जे आले कर्म त्या कर्मामध्ये अत्यंत निमग्न झालेला पुरुष. कोणतंही काम करताना बघा, आपण व्यावहारिक काम करत असताना जर त्याच्यात एक जीव होऊन गेलो ना तर त्याचे श्रम पण जाणवत नाही आपल्याला. अत्यंत निमग्न झालेला पुरुष शरीर इंद्रियांची शुद्धी होऊन ज्ञानाची योग्यता प्राप्त होणे या उत्तम सिद्धीला प्राप्त होतो. तो मग काय करतो, अत्यंत निमग्न झाला त्या कर्मामध्ये आणि प्रामाणिकपणे केलं तर निमग्न झाले असलेला पुरुष शरीर इंद्रियाची शुद्धी होऊन त्याच्या बॉडीची पण शुद्धी होऊन ज्ञानाची योग्यता प्राप्त होते. या उत्तम सिद्धीला तो प्राप्त होतो. उत्तम सिद्धी काय, ज्ञानाच्या अगोदरची जी स्थिती आहे वैराग्य आणि नंतर ज्ञान या स्टेप पर्यंत जातो. आपल्या वाट्याला आलेले कर्म इमाने इद्बारे केलं तर आपल्या कर्मात अत्यंत रत असलेला पुरुष, मगाशी सांगितलं निमग्न असलेला आणि आता रत असलेला, जवळजवळ दोन्हींचे अर्थ तसंच आहे. पूर्ण समरस झालो, तदाकार निराभासी पूर्ण झालो समरस. बघा त्याच्याशी तिकडे ते स्वरूप स्थिती समरस झाले ना, हा इकडे कशाशी कर्माशी समरस झाला. तर मग त्याला ती स्थिती म्हणजे आपण जसं पेरणीच्या अगोदर जी जमिनीची मशागत करून ठेवतो असा लुसलुशीत वाफा, त्या अवताला काहीच नाही. पहिलं नांगर आहे, पाळ्याला सुद्धा खाली हे लागतं, पण ते जे फण आहेत ना एकदम नाजूक आहेत, वर आरामशीर चालतं. तो नुसता हात ठेवतो, त्याला दाबावं लागत नाही. तशी स्थिती त्याची होती लुसलुशीत. ज्याप्रमाणे सिद्धीला ज्या प्रकारे सिद्धीला प्राप्त होतो ते ऐक. कोणत्या सिद्धीला प्राप्त होतो, तर आत्मज्ञानाच्या अगोदरच्या स्टेपला. त्याला काय होतं, हे कर्म करत असताना तो निष्काम भावनेने कर्म करतो. मग त्यामुळे इनडायरेक्टली त्याला ऑटोमॅटिक वैराग्य येते. हे पहा, अर्जुना सूर्योदयाची वार्ता सांगणारा वर्धाव्याप्रमाणे जसा अरुणोदय आहे, सूर्य उगायच्या अगोदर जे पिवळं पडलेलं आहे प्रकाश तो, त्यामुळे ते लोक काय म्हणणार, आता सूर्य उगवणार आहे. त्याप्रमाणे त्याची आत्मज्ञानाच्या अगोदरची स्टेप निर्माण होते. सूर्योदयाची वार्ता सांगणारा वर्धाव्याप्रमाणे जसा अरुणोदय आहे त्याप्रमाणे आत्मज्ञान रूपी स्वच्छ निरभ्र दिवस उजाडत आहे. अशी वर्धाव्याप्रमाणे पूर्वी सूचना देणारा वैराग्य हा जणू अरुणोदयच होय. त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते. काय असतं, पूर्ण आत्मज्ञान प्रगट होण्यासाठी आपल्याकडे त्या गोष्टीची नितांत गरज आहे. आता आपल्याला काय भेटलेले आहे, त्याचे झटके भेटलेले आहेत, नमुना भेटलेला आहे, पण आपण जे खंत व्यक्त करतो आपल्याला कंटिन्यू का नाही असं वाटत, कंटिन्यू असं का नाही वाटत. जसं बाबांना पण प्रश्न विचारले होते जुन्या अधिकारी मंडळींनी की बाबा तुमच्यासारखं आम्हाला का नाही होत, तसे इथे सांगतात का होत नाही, आत्मज्ञान मिळूनही का नाही होत, तर तुम्ही त्या कर्माकडं त्या जगताकडं वास्तव स्वरूप सत्य स्वरूप समजता म्हणून. आणि मग सत्य स्वरूप समजल्यामुळं त्याच्याबद्दल काही चांगले बरे वाईट त्याच्या निमित्ताने तुम्हाला वैराग्य निर्माणच नाही होणार, तुम्ही त्याच्यात गुरफटले जाणार. पण जर वैराग्य झालं तरच ती गोष्ट, पेरणी जरी केली पण अगोदर त्याच्यातले खुरपणी वेचणी काशा गोळाच नाही केल्या तर पहिलं काय उगवल तेच, कारण त्याला जास्त ताकद असते उगवायला. त्याप्रमाणे अरुणोदय होताच त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होती. फार काय सांगावे, आत्मज्ञान रूपी हेच कोणी एक निधान व ते ज्या वैराग्य रूपी दिव्यांजनाने हातात येते. का भेटत नाही त्याची कारण मी असं सांगितले. आपल्याला का वाटत नाही, आपल्याला मिळालेलं ऐकलेलं का पूर्णपणे 24 तास आणि 365 दिवस आपल्या क्षणोक्षणाला ठसत नाही का, तर आपल्याकडं वैराग्याचा अभाव आहे. वैराग्य म्हणजे काय, उकून गेलेलं कुत्र उलटी त्याच्याकडे कोणीच पाहत नाही, तसं हे जग त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी राहत नाही. कोणती ओळी सांगितली होती तुम्ही काल, तैसे संसार या समजता जाणीचे जे अनित्यता वैराग्य दवडताही पाठी लागे. हे अनित्यता आहे आणि नित्य तिथं नाही आपली दृष्टी. आपली दृष्टी कुठे आहे, अनित्याच्या ठिकाणी असल्यामुळे नित्याच्या ठिकाणी आपली भूमिका दृढ होत नाही. पण ते म्हणतात ते जर दिव्यांजन वैराग्याचं घातलं तर वैराग्य रूपी दिव्यांजन जो जीवे भावे करून आपल्या बुद्धिरूप डोळ्यात धारण करतो. जीवे भावे करून वैराग्य सोपं नाही. त्यांनी सांगितलं
जसं एकुलतं एक मुलगा झालेला आहे वय झाल्यानंतर त्या बाईला म्हातारपणी, आणि तोही काळाने न्यावा, तसं या जगताशी संबंध तोडताना तेवढ्या वेदना होत असतात. आणि ती स्थिती जीवा भावाने करावं लागते. जशी छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं म्हणली, आम्ही मेलो तर चालेल पण राजे राहिले पाहिजे, तसं आम्हाला किती श्रम झाले तर चालेल पण वैरागी ही गोष्ट आत्मसात झाली पाहिजे. अर्जुना अशा प्रकारे विहित कर्माला अनुसरून आचरण केले असता त्याला मोक्ष प्राप्तीची योग्यता प्राप्त होते. ही सिद्धी त्याला प्राप्त झाली. कोणती? मोक्ष प्राप्ती होण्याच्या अगोदरची स्थिती, ती सिद्धी त्याला प्राप्त झाली आणि त्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचला. आणि पुढे आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं, 6च्या पुढे वाचतोय आता पुन्हा. हे पांडवा, हे विहित कर्म म्हणजे आपल्या कल्याणाचा अद्वितीय जिव्हाळा, एकमेव जीवन होय. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते अद्वितीय आहे, ते तुम्हाला काहीतरी पुढे पाठवणार आहे. आणि त्याच्यात तिथं तू रुची ठेव, जिव्हाळा ठेव, कायमस्वरूपी तिथं प्रीती ठेव. हे पांडवा, हे विहित कर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म. अद्वितीय जिव्हाळा एकमेव जीवनच होय. तो जिव्हाळा, अद्वितीय जिव्हाळा एकमेव जीवनच होय. जसं माशाला पाणी हे जीवन आहे, तसं हे कर्मच तुमच्या वाट्याला आलेलं तेच तुम्हाला सोडवणार आहे. कर्मच गुंतवणार आहे आणि कर्मच सोडवणार आहे. आणि त्या विहित कर्माचे आचरण करणे म्हणजे मी जो सर्वात्मक ईश्वर त्या माझीही परम श्रेष्ठ सेवा होय. तुम्ही जे आपण कर्म करतोय ना, कोणासाठी? ती नर्स पेशंटचं करते. तुम्ही पॅसेंजरला रस्त्याला सोडता बरोबर, हे आरोपीचा सांभाळ करणार, आणि महिला घरातल्यांचा अन्नपानाचा करणार, शेतकरी शेतीचा व्यवसाय करणार, आणि जे बी कर्म करणार तो जे बी कर्म करणार ते कोणाशी संबंधित होणार आहे? ते कर्म प्रत्यक्ष देवाशी संबंध आहे तुमचा आपल्या प्रत्येक कर्माचा. पण ती आपली दृष्टी राहत नाही. आपली दृष्टी अशी सत्कने लपकली जाते कायमस्वरूपी. ती दृष्टी राहण्यासाठी आहे ना, एक इनडायरेक्टली अभ्यास करायचा, नजरेला नजर मिळत राहायची, कोणाची नजर लपकते बघायचं, त्याच्यावरून आपला दृढ संकल्प. तसा आपल्या त्या बुद्धीवर बघा, त्या याच्यामध्ये मग तो ब्रह्मचैतन्य अनुभव तुझ्या येई. त्याच्या अगोदरचे एक वाक्य की तुम्ही ठाम वरी वरी मेघ अंबरी विची सागरी विठून मावळती, ही उपमा घेता वृत्ती तो तुला त्या कळती. तो खरा वृत्तीचा झरा शोध बघ करा, मग मुक्ती तुझा आली बा, तैच सद्गुरु कृपा तुझं समज झाली. कंटिन्यू त्याच्यावर राहिलं पाहिजे. आपण माणसाचं करतोय हे जोपर्यंत डोक्यात आहे ना, तोपर्यंत आपण माणूस आहे. आणि ज्यावेळेला आपण भगवत स्वरूप होतो, आपण ज्याचं काम करणार आहे ते कोणाचं करतोय. आणि मग ते म्हणतात पा, त्या आचरण करणे म्हणजे मी जो सर्वात्मक ईश्वर तो माझी ही परम श्रेष्ठ सेवा होय. ही आपली इनडायरेक्टली सेवा चाललेली आहे. सगळं कर्म होई संपूर्ण भोगास पतिव्रता अशी आपल्या प्रिय पतीबरोबर क्रीडा करते. ती क्रीडा करणे याचाच अर्थ त्याचेच नाव तिने सर्व तपे आचरली आहे असे समज. मग त्याच्यासाठी त्याला हिमालयात जायची गरज नाही. त्या बाईला जसं नवऱ्याप्रमाणे वागायचंय आणि ती त्या घराचे सगळे रीतिरिवाज सांभाळते, म्हणजे ते तिचं काय चाललंय? तप चाललेलं आहे. तसं तुमच्या वाट्याला आलेलं, ही तपाची केवढी मोठी व्याख्या सांगितलेली. तुमच्या वाट्याला आलेलं कर्म जेव्हा तुम्ही इमाने इतबारे करणार, ते तुमचं काय आहे? तप आहे. ते तिचे सर्व तप आहे असे. किंवा बाळाला जगण्याला एका आई वाचून दुसरे काय साधन आहे, तसं तुम्हाला आपल्याला ह्या कर्माशिवाय दुसरं कोणी सोडवणार नाहीये. पण त्या कर्माकडे दृष्टी कशी ठेवायची? भगवत रूप जे बी कर्म होईल, ब्रह्मार्पणमस्तु, ब्रह्मार्पण स्वाहा स्वाहा, त्याप्रमाणे बाळाला जगण्याला एक आई वाचून दुसरे काय साधन आहे? प्रश्नचिन्ह. तर काहीच नाही. म्हणून तिचाच अनन्य होऊन आश्रय करावा. त्या बालकाचा परमश्रेष्ठ धर्म आहे. बघा, त्याचे कल्याण होते. त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करणे हा मुख्य धर्म होय. पहा, अर्जुन काय करतो? त्या धर्मापासून पिछेहाट करतोय, पळून जाण्याचा प्रयत्न करतो. नाही, तुला वाटतंय हे कर्म तुला गुंतवणार आहे, पण हेच कर्म तुला सोडवणार आहे. त्या पोरानी आईला सोडायचंच नाही, तरच त्याचं कल्याण आहे. तसं त्या भक्ताने आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकायचंच नाही, करायचंच ते, मग तेच त्याचा धर्म आहे. अथवा केवळ पाणी आपले जीवन म्हणून समजून गंगेश न सोडता मासा राहिला, तर तो जसा तेथे राहिल्याने जसा सर्व तीर्थाचा सहवासाला म्हणजे समुद्राला सहज प्राप्त होतो. काय करायचं? हे आपल्याकडे जमलं पाहिजे. आपण कंटिन्यू परमार्थात राहिलो पाहिजे, प्रत्येक क्षणाला राहिलं पाहिजे, आणि होणाऱ्या प्रत्येक कर्माला साक्षीत्व भावाने मी ब्रह्मरूप आहे आणि असं पाहिलं पाहिजे. आपण
आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला कळेल बाहेर काय. आपल्या जे पिंडात चालले ना तेच ब्रह्मांडात घटना घडत असतात. आपल्या मनात जो विचार आहे तोच यांच्या मनात विचार येणार आहे, दुसरा येणार नाही विचार. आपल्या प्रत्येक क्षणाला आपण त्या माशाने त्या पाण्याची संगत सोडायची नाही, त्या मुलाने त्या आईची संगत सोडायची नाही, त्या पत्नीने त्या पतीची सेवा सोडायची नाही. तीच तिची सेवा. त्या माशानी त्या पाण्यातच राहणं तेच त्याचं तप, आणि त्या बालकाने आई बरोबर राहणं हेच त्याचं तप आहे. तसे आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करायचंच, त्याच्यापासून पिछेहाट नाही व्हायचं. तसे सर्व लाभाच्या प्राप्तीला आपल्या विहित कर्माचे आचरण न विसरणे. सर्व लाभ काय आपला? ईश्वर प्राप्ती. आणि त्या लाभासाठी ही सगळी वाट्याला आलेली कर्म करायचं. तेच आपण मागं पाहिलं होतं का ऐशिक तृप्ती झाली या साधने अपैसी सरती. तसं हे आपली साधनं आहेत. या साधनाने आपण तिथपर्यंत जाणार. ही कर्म हेच आपलं साधन आहे. आता सकळ कर्मी समाधी ही सद्गुरूची बोधी बुद्धी. त्याप्रमाणे ही सर्व लाभाच्या प्राप्तीला आपल्या विहित कर्माचे आचरणास न विसरणे हा उपाय आहे. त्या वाचून दुसरा उपायच नाही. म्हणजे तुला अर्जुनाला लढाई करण्याशिवाय पर्याय नाही. त्याचे विनिश्चयाने न विसरता आचरण कसे करावे की जे केले असता जगन्नाथ जो ईश्वर त्यावरही आपले ओझे पडेल. आपलं ओझं पडलं पाहिजे. आपल्या कर्माने देवावर ओझं पडलं पाहिजे, असं आपण कर्म केलं पाहिजे. पहा बरं, तुकाराम महाराज जेव्हा मंदिरात जायचे पांडुरंगाच्या, तर मान खाली व्हायची. तर रुक्मिणी माता म्हणायचे, काय तुम्ही एवढे मोठं आहे, आणि त्या तुकाराम महाराजांच्या हात्याचं लय माझ्यावर ओझं झाले. मग नील हो ना, नील करा ना. अरे तो नाही नील होऊन देत. बरं आज माग असतो मी, बरं मला नाही बरं वाटत. मग आले तुकाराम महाराजांना, आणि तुकाराम महाराजांना गळ घातली देवाने, आज तुम्ही काहीतरी मागा. आमच्या घरातलं ते म्हणतात का घरवाली का तुमची मान मला खाली बरोबर नाही दिसत. तर म्हणले मागतो ना देवा, तू म्हणतोय तर मागतो. तर काय मागितलं त्यांनी? हेची दान देगा देवा तुझं विसर न व्हावा. मग हे असं मागणे त्यांनी. मग त्या देवावर काय झाला त्याचा? किंवा अजून एक बघा, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. नाही, त्याच्या अगोदर देव ऋणी केला. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. आणि देव कर्म करतो. अजून एक आहे की न सांगता करी सर्व कामे. न सांगता करी सर्व कामे. त्याच्यामध्ये देव स्वतः देवावर ओझं झालं पाहिजे. अरे खरा विचार केला तर त्याला जे विहित उचित कर्म नेमलेले सांगितले आहे तेच त्याने करावे. हेच ईश्वराचे मनोगत आहे. ही कोणाचं मनोगत आहे? राज्य व्हावे ही कोणाची इच्छा आहे? श्रींची इच्छा आहे. इथं ज्ञानेश्वरी व्हावी ही कोणाची इच्छा आहे? आणि आज एवढेच उपस्थित राहावे ही कोणाची इच्छा आहे? प्रत्येक गोष्टीला त्याचाच पाठबळ आहे. ते ईश्वराचे मनोगत आहे. हे विहित कर्म केले असता निसंशय तो ईश्वर प्राप्त होतो. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. असे भक्तांच्या घरी काम न संगता करी अन्यायाचा बंधू अंगी असे जा संबंध तू का म्हणे भावे. असंच दुसरा प्रमाणे असे भक्ताच्या घरी न संगता सर्व काम करी. भक्त समागमे सर्व भावे हरी. बरोबर. मदने बाबांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली होती, त्याच्या पाठीमाग हा अनवेल टाकला होता. सगळ्यांनी या लग्नाला या, आणि तिथे सगळं होणार आहे. कोण करणार आहे म्हणले? ते कार्य मी नाही करणार आहे. भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता करी सर्व काम. बघा तिथं देवाला सांगावं लागलं ना. आईला सांगावं लागतं का पोराला भूक लागली म्हणून? हॉस्पिटलमध्ये जे ऍडमिट आहे ना, ऍडमिट सरकारी असू नाही तर कोणतं, ते एक ठराविक टाइम झाला का ते गोळ्याची गाडी घेऊन फिरत असतात. आणि ह्या गोळ्या घ्या, ही जेवण, आणि एवढं बजावून सांगणार ही जेवायच्या अगोदरची आणि जेवायच्या नंतरची. त्या पेशंटनी फक्त काय करायचं? पडून राहीन थेटाई खाटेवर पडून राहायचं. त्याच्या जेवणा सकाळी नाश्ता चहा वेळेवर जागेवर येणार, त्याने फक्त पडून राहील ते ठाई. त्याला पूर्वीचे सगळ्या गोष्टी ईश्वराचे म्हणत होते. म्हणून हे विहित कर्म केले असता निसंशय तो प्राप्त होतो ईश्वर 100%. पूर्वीची एखादी दासी असून जर एखाद्या राजाच्या मनोगताच्या कसोटीस उतरली तर प्रथमची दासी, पण तीच पुढे सर्वांची स्वामिनी मालकीन होती.
किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले शिर खर्च करणारा, त्याला स्वामी जसा इनामपत्र देऊन त्याचा आपल्या दप्तरी दाखला ठेवतो, तसं हे शिवाजी महाराजांचं काम आहे ना. तर ते काम प्रामाणिकपणे जो करतो त्याला शिवाजी महाराज डोक्यात ठेवतात. तसं देवाने दिलेली कामं आहेत आपल्याला ही सगळी, ती जेव्हा तो आपण इमानीद्वारे करू, तर त्याच्या डोक्यात, कोणाच्या डोक्यात बसणार? आपण जाऊन देवाच्या डोक्यात जाऊन बसणार. तसे स्वामीच्या काल इथपर्यंत आलो होतो आपण, आणि एकच ओढ राहिली होती. तसे स्वामीच्या मनोभावाप्रमाणे वागण्यास न चुकणे हीच त्याची परमसेवा होय. या वाचून दुसरे जे काही कृत्य करणे हे अर्जुना वाणिज्य कर्माप्रमाणे निव्वळ व्यापार आहे. जे देवाने काय म्हणतात, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, याप्रमाणे ते सांगतात. तसे स्वामीच्या भावाप्रमाणे वागण्यास न चुकणे. आता इथं स्वामी कोण सांगितलेलं आहे? इथं कोण स्वामी सांगितलेलं आहे? देव. त्यांनी आपल्याला सांगितलं 18 पगड जातीमध्ये नेमणूक केलेली आपली. आपण आपल्या मनाने शेतकऱ्यांच्या कुटुंबात नाही आलेलो आहे. चौथ्याचा अध्यायात मला ही ओळे वाटतं फक्त, हे मजस्तव्याची झाले. आणि त्याच्या पाठीमागे ही वर्ण व्यवस्था कोणी केलेली आहे? मी केलेली आहे. पण मी काय करून पाहिलेले? त्याची सगळे सर्टिफिकेट पाहिले आणि मग त्याला तिथे सिलेक्ट केलेलं आहे. जसे मॅनेजरची भरती करायची, सुपरवायझरची करायची, पिऊनची करायची, क्लार्कची करायची, कामगारांची भरती करायची, त्यावेळेला त्यांची इंटरव्ह्यू घेताना सगळे सर्टिफिकेट पाहिलं जातं. हा 10वी पास आहे, 12वी पास झाले, हा पिऊनचं काम करू शकतो. त्याच्यानंतर हा जरा बरा झालाय, हा अकाउंटचं काम करू शकतो. हा त्याच्यापेक्षा जास्त शिकलाय, हा मॅनेजरचं काम करू शकतो. तो जसा जो इंटरव्ह्यू घेणारा जशी जागेची सिलेक्ट करतो, तशी त्यांची योग्यता पाहून मी तुम्हाला तिथं पाठवलेले. मग तिथे तुम्ही ती कामं करायची. आता हे जे संसार करतो हे आपलं काम आहे. आपलं काम आहे. जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत समजायचं अजून आपण देहबुद्धीवर आहोत. हे काम आपलं काम नाही. आणि ज्या दिवशी बोध झाला त्या दिवशी तर आपण मेलेलो आहे. तैसे स्वामीची मनोभावा न चुकीचे ह्याची परमसेवा. त्यांनी जे आपल्या पुढे काम करू, येर ते गा पांडवा वाणिज्य करणे. इथपर्यंत आलतो आपण 12व्या ओळपर्यंत. ही 13वी ओळ पण घ्यायची. आणि आता आपण पुढे पाहूया. श्लोक क्रमांक 46 वाचायचा. आता काल 45 झालता ना, आता 46 वाचतोय. श्लोक क्रमांक: ज्यापासून भूतांची प्राण्यांची उत्पत्ती किंवा चेष्टा होते, ज्याने हे सर्व व्यापले आहे, त्या आपल्या कर्माने पूजन मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो. म्हणून विहित कर्म बघा, त्यांनी ज्यापासून भूतांची प्राण्यांची उत्पत्ती व चेष्टा होते, ज्याने हे सर्व व्यापले आहे. कोणी व्यापलेले? कोणी निर्माण केलेले? ही कर्म करण्याची चेष्टा कोण करतोय? ती बाहुली आपल्या मनाने नसते का? कळसूत्री बाहुली, तिला नाचवणारा वेगळा आहे. तशाप्रमाणे आणि तो मनुष्य मग त्याला आपल्या कर्माने, मग तो परमात्मा आहे. बघ किती याच्यामध्ये शुप्त अर्थ आहे रिटर्न आल्यानंतर. ज्यापासून भूतांची प्राण्यांची उत्पत्ती किंवा चेष्टा होते, कोणापासून? त्या परमात्म्यापासून. या सगळ्या चेष्टा ह्या चालले, हे प्रवचन ही चेष्टा आहे काय? प्रवचन हे काय? चेष्टा आहे काय? तुकाराम महाराजांचं प्रमाणे निश्चळ बैसोनी फावल्या त्या करू चेष्टा. का गोष्टी आहे? चेष्टा. फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी पा. हे जमेल ना आपल्याला तर ज्ञानेश्वरी सफल झाली. सगळं होत असताना एका जनार्दनी साक्षीत्व राहावे. त्याचं पुढं नाव आहे, त्याचंच नाव सोम म्हणून. असं पुढं त्याच्यामध्ये सांग. जरा नाथबाबांचा गाथा उकडून बघायचा आणि सोम बद्दल किती ते बोललेले आहेत बघायचं. स्पेशल अभंग केलेले आहेत. आपण एखाद्या वेळेला बोललो तर माणूस म्हणेल त्यांनी तर टोटल त्याच्यावर बोललेले. कमीत कमी 25 ते 50 अभंग असायला पाहिजेत त्या सोम या शब्दाबद्दल त्यांचे. ज्याने ते सर्व व्यापले आहे, हे सगळं त्यांनी व्यापलेलं आहे आणि आपल्याला सिलेक्ट केलेलं आहे कामासाठी. त्याला आपल्या कर्माने, ज्याने सगळे व्यापलेले, ज्याच्या सगळ्या चेष्टा चालल्यात, त्याला आपल्या कर्माने पूजन करून. कसली पूजा करायची? हार. महाराजांच्या गळ्यापासून पायाच्या नखापर्यंत असतो तो हार, ती फुलं, ते तांदूळ, ते गोमूत्र नाही, ते पूजन मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो, आत्मसिद्धीला प्राप्त होतो, वैराग्य सिद्धीला प्राप्त होतो. आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करतो त्यावेळेला.
म्हणून विहित कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे नव्हे, तर त्याला ज्या परमात्म्यापासून ही सर्व भूते उत्पन्न झाली आहेत त्यांचे मनोगत अज्ञात आपण पाळले असे होते. ती कोणाची ऑर्डर आहे? पृथ्वी भूते वाही ही आज्ञा माझी. ती पृथ्वी नाही त्याची आज्ञा मोडत. पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखानं ओलांडावी, आणि पृथ्वी भूते वावी. मग समुद्र त्याचा ऐकतो, पृथ्वी त्याचं ऐकती, पर्वत त्याचं ऐकतात. फक्त ऐकत कोण नाही? माणूस ऐकत नाही. म्हणून मला आता धनराज बाबांची आठवण, ते म्हणले माणसासारखी रगील जात नाही. आता मला दुसरं आठवलं, परत मधने बाबांनी माणिक डोच्या याच्यात सांगितलं होतं रगील जात कशी असती. ते चांबडे ना, चांबड चांबाराच्या चर्मकुंडामध्ये टाकलेलं, ते असं वाकडं असतं, वाकडं. मग त्याला खालून आयरन आणि वरून रापी, त्याच्यात ठेवलं का असं त्याला रापून सरळ केलं जातं. ते तेवढ्या पुरतं सरळ आहे. ही रापी आणि आयरन दिंडी सोहळा, वैष्णव मेळावा, पारायण, एकादशी, आणि तिथून ती रापी काढली त्याला बाजूला टाकलं का ते परत असं होतं जैसे ते. आता याच्याबरोबर तिसरं एक मला आठवलं, ते म्हणले हे दुर्योधन नीट का होत नाही. तेव्हा धर्मराजा म्हणला ही कुत्रे आहे ना, याची शिपटी सरळ कर, मग दुर्योधन नीट होईल. मग ते फुकणी टाकायची शिपटी, ती फुकणी बरोबर आहे ना तोपर्यंत शिपटी सरळ, आणि फुकणी काढली का ते परत वरती. त्याप्रमाणे कुठून कुठे गेलो होतो आपण? रगील जात ही पृथ्वी भूते वाहते सगळं. त्याप्रमाणे जर आपण त्याचे ऑर्डर फॉलो करत गेलो, आणि अंतरात्मा सांगत असतो आपल्याला, अंतरात्मा प्रत्येकाला सांगत असतो, पण तेवढा तो माणूस बहिरा नसावा. त्याला अंतरात्म्याची आवाज कळतय, आत्मा की पुकार आहे हे त्याला कळलं जातं. ती आज्ञाच पाळणे असं होतं. म्हणून 18 पगड जातीतल्या लोकांनी आपलं कर्म सोडलं नाही. आणि ते किशोर डुंबरेचं कीर्तन झालं, किशोर डुंबरेचं इतकं छान कीर्तन झालं. तर तिथं जो सप्त्याचं नियोजन करणारा माणूस होता, जुना जाणता, सगळे आजोबा लेवलचे, तर ते काय म्हणले माहितीये का, आता हा पोरगा काही दिवसांनी डॉक्टर की सोडून देईल आणि काय करील, कीर्तन प्रवचनाच्या मागे लागेल. बघा, म्हणजे कर्म टाकून पळाले. आणि आपल्या बाबाचं सांगणे, काम धंदा करूनच परमार्थ करायचा आहे, त्याच्या वाचून करायचा नाही, नाही तर भीक मागायसारखा हात पसरावाच लागेल. काय करणार, पैशाचं सोंग करता येत नाही, सगळं करता येईल सोंग, पण पैशाचं करता नाही यायचं. स्वकष्टार्जित कमाई परमार्थ करावा. आणि परमार्थ रुजतो त्यावेळेला जेव्हा तो स्वकष्टाच्या कमाईचा असेल, तर त्याच्यात भेसळ असली तरी ते उलटी सारखं परत माग येईल. काय ज्ञान उलटी सारखं माग येऊ शकतं. म्हणून विविध कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे नव्हे, तर ज्या परमात्म्यापासून ही सर्व भूते उत्पन्न झाली आहेत त्यांचे मनोगत आज्ञाच आपण पाळल्या असे होते. म्हणजे एक प्रकारची पूजाच केलेली आहे त्या देवाची. पहा आता आपण कसे माणूस झालो, आणि होतो कोण, काय होता असं तू आणि काय झालं असं तू. पहा, तो परमात्मा अज्ञान रूपी चिंध्या गुंडाळून जीव रूपी बाहुल्या तयार करतो, आणि सत्व रज तम अशा तीनही पदरी अहंकार रूपी दोरीने त्यांना खेळवीत आहे. कोण नाचवत आहे? म्हणून मधने बाबा म्हणतात कोणावर रागवायचं नसतं, त्याची काय करायची असती, इव करायची असती, त्याच्यावर रागवायचं नसतं. बघा, परमात्मा अज्ञान रूपी चिंध्या गुंडाळून हे जीव रूपी बाहुल्या तयार करतो, आणि सत्व रज तम अशी 3 पदरी अहंकार रूपीने त्यांना खेळवीत आहे. ज्या दिवशी त्याला वाटेल हे दमले आता, तर मग आता याला सोडवलं पाहिजे, मग देव त्याला अशी जा बस, आता तू साईडला जाऊन बस म्हणतो, तुझं काम झालेलं आहे. पण ज्याच्यात रग येणं नाही त्याला म्हणतो याला खेळवायचाच, आता याला ठेवायचा नाही. म्हणले याला अहंकार रूपिणी दोरीनी खेळवित आहे. अजून पुढे सांगितलं कोणत्या दोरीनी खेळवत आहे, अहंकार. तो ज्या कुडीत जातो मी एवढा आहे, त्या कुडीत जातो मी तेवढा आहे. दिवा जसा एकमेव तेजाने अंतर्बाह्य भरलेला असतो, तसे त्या परमात्म्यानेच हे सर्व जग अंतर्बाह्य व्यापलेले ओतप्रोत भरलेले आहे. हे पहिल्या दिवसापासून ऐकतोय आपण. 8 ऑगस्टला चालू झालं ना, 5 ऑगस्टला ज्ञानेश्वरी चालू झालेली आहे, तेव्हापासून आपण हेच ऐकतोय. पण मला असं वाटतं ह्या अशा काही दिवसाच्या वेळेला काय वेळेला ऍबसेंट असेल, मग ऍबसेंट असणाऱ्यांनी काय केलं पाहिजे, दुसऱ्याचं वर्गपाठाची वही पाहिली पाहिजे की नाही. त्याच्या अगोदर भागवत बी हेच सांगते आपल्याला, अष्टवक्र गीता हेच सांगते आपल्याला, अमृत अनुभव हेच सांगतो आपल्याला.
पण आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला आपण म्हणलं पाहिजे डॉक्टरला, काय डॉक्टर एवढ्या गोळ्या घेतल्या, तुम्ही सांगितली तशी सगळी औषधे घेतली, पण मला का गुण नाही आला, हे विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे. मग विचारला आपण, जर धिटाईने एखादं असलच तर विचारील बी धिटाईने, तर डॉक्टर म्हणतील त्यांना, मी सांगितलेल्या गोळ्या तुम्ही रेग्युलर घेतलेल्या नाहीत, हे निश्चित मी तुम्हाला सांगतो. नाहीतर गुण यायलाच पाहिजे. कारण जे संशोधन करून आणलेले काय, ह्या रोगावर हे औषध वापरलं म्हणजे तो बराच होतो, असे बऱ्याच जणांच्या बॉडीवरती त्यांनी ती ट्रीटमेंट केलेली असते. तरी हा म्हणला नाही नाही मी रेग्युलर घेतलेले, तरी डॉक्टर म्हणणार 100% तू रेग्युलर घेतलेलं नाही. परमात्म्याने हे सर्व जग अंतर्बाह्य हा प्रबोध आहे आपला, हा चाललेला आहे ना, हा प्रबोध आहे. वीरा अर्जुना, बघा वीर अर्जुना इथं म्हणले. आता कशात वीर आहे अर्जुन? इथं शेजारचींची भांडणं करण्यात अर्जुन वीर आहे का? कशात वीर आहे अर्जुन? हा विषय समजून घ्यायला पण निधाड्या छातीचा वीर पाहिजे, त्यालाच हे ठसल, बाकीच्यांना नाही. एक जण मला त्या दिवशी फोडसे बाबांच्या 17व्या पुण्यतिथीचं आपले बाबांच्या गावचे सचिन महाराज चकवे त्यांचं प्रवचन मी ऐकलं होतं. ते म्हटले वाघिणीचं दूध काढायला तेवढा बलवान माणूस पाहिजे, वाघिणीचं दूध काढायला तेवढा बलवान माणूस पाहिजे. ते म्हणले ठीक आहे तुमचं हे मला पटलं, पण ते ठेवायला पहिली सुवर्ण पात्र आहेत का? वाघीण पण भेटल, जर तिला हाताळणारा एखादा माणूस भेटला तर दूध काढून ठेईल, पण तुमच्याकडे सुवर्ण पात्र आहे का? आणि ते फुल एवढं ते दूध आहे ना वाघिणीचं, जर अमुक या बाटलीत नाही तर जर्मन स्टीलच्या याच्यात जर पिळलं तर त्याच्यातून होल मारून ते बाजूला जाईल, एवढी त्याच्यात पॉवर आहे. तसं हे ब्रह्मज्ञान पण आहे, ते जर नाही ठसलं तर ओव्हरफुल होऊन निघून जातं. आणि ओव्हरफुल झाल्यानंतर काय करावं लागतं आपल्याला? ते ओव्हरफुल काढावं लागतं, नाही तर गाडी स्टार्ट होत नाही. वीरा अर्जुना, कशातला वीर आहे? ब्रह्मज्ञान ठसवण्याच्या बाबतीत, पटवून घेण्याच्या बाबतीत श्रेष्ठ अर्जुना. त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी पुष्पांनी पूजा केली असता ती पूजा त्याला अपार परम संतोषाला कारणीभूत होते. बघा, ही जे कर्म आहे ना आपलं, हीच पूजा आहे. म्हणून त्या पूजेच्या योगाने संतुष्ट प्रसन्न झालेल्या आत्मराजाकडून त्या भक्ताला वैराग्य सिद्धी हाच खरोखर प्रसाद दिला जातो. आता आपण ऐकतो आपल्या गावाकडे कोण कोण मोठे मोठे बाबा होऊन गेले, त्यांना आपल्याला प्रश्न पडतो, त्या बाबांनी त्यांच्या शिष्यांना अनुग्रह का नाही दिला? तत्वमसी महावाक्याचा अहम ब्रह्मास्मीचा बोध का नाही केला? कारण त्यांना ते प्राप्त नव्हतं. त्यांना काय प्राप्त होतं? वैराग्य सिद्धी प्राप्त होती, आत्मसिद्धी प्राप्त नव्हती. पण वैराग्य सिद्धी जरी मिळाली आणि आत्मसिद्धी, तर दोघींचा आनंद जवळजवळ सारखा आहे. ते धाकटे भाऊ बहीण येते, तोच आनंद आहे त्याचा. पण तो तिसऱ्याला नाही देत आहे. ज्याच्याकडे वैराग्य आहे त्यालाच तो आनंद भेटेल. वैराग्य नसेल, वैराग्य म्हणजे काय? आता आपल्या घरी स्वयंपाक बनवलाय 4 माणसाचा, आणि आता स्वयंपाक बनवण्याचा काही चान्स राहिलेला नाही, आणि आता जेवायचे, आणि त्याच्यात अजून 4 पाहुणे आली, तर अर्ध पोटी जरी झोपला तरी तो प्रसन्न असतो. त्याचं नाव वैराग्य आहे. जेवढं पाहिजे तेवढं नाही भेटलं तरी तो प्रसन्न राहतो, कारण त्यांनी ते कोणासाठी तरी तो त्याग केलेला आहे. भक्ती ते नमन आणि वैराग्य तो त्याग. त्या पूजेच्या योगाने संतुष्ट प्रसन्न झालेल्या आत्मराजाकडून त्या भक्ताला वैराग्य सिद्धी हाच खरोखर प्रसाद दिला जातो. आणि याच्या पुढची सिद्धी ती श्रीपाद बाबांकडून आपल्याला मिळालेली आत्मसिद्धीचा झटका दिलेला आहे, पेड्याचा नमुना दिलेला आहे आपल्याला त्याप्रमाणे. पण जरी एकच दुकानदार असला तरी तो सगळ्यांना पेड्याचा नमुना देत नाही, आहे का नाही साहेब? साहेबांनी नमुना मागितला, ह्या साहेबांना नाही दिला आणि त्या साहेबांना दिलेलं आहे. आता हे दोघ जण त्या दुकानबद्दल काय विचार करत असतील? त्या दुकानाबद्दल हे साहेब म्हणतील तो नमुना नाही देत, म्हणजे त्याच्याकडे काय नको घ्यायला, तो रिस्पॉन्स नाही, समोरच्याला रिस्पेक्ट नाही देत. हे म्हणणार नाही नाही देतो, अख्खा पेढा दिलेला आहे आम्हाला. आता दुकानदार एक आहे आणि घेणारे तशा पद्धतीने जसं तुमचं वैराग्य वाढत जाईल तस तसा तुम्हाला तो प्रसाद मिळेल. जी वैराग्य दशा प्राप्त झाली म्हणजे त्या अवस्थेत ईश्वराचा छंद वेद लागल्यामुळे हे सर्वही संसार स्वर्गाधिक विषय वमन प्राय आवडीनेसे होतात. उलटी सारखं वाटतो का संसार? तोच खरा वाटतो, परमार्थ नाही खरा वाटत. उलटी सारखं वाटतो आणि त्याचा छंद लागतो ईश्वराचा. वेद लागल्यामुळे सर्व संसार स्वर्गाधिक विषय वमन प्राय आवडेनासे होतात. तुका म्हणे कडू
वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे, असा तो रडकुंडीला आले तुकाराम महाराज प्रपंचामध्ये. आणि तीच वैराग्याची स्टेप स्टेप त्यांना प्राप्त झाली. आता पण आहेत मधने बाबा म्हणतात, काहींना पण आलाय संसाराचा कंटाळा, पण तो वैराग्य नाही, तो काय आहे, वैताग आहे. वैताग आणि वैराग्यामध्ये फरक आहे. आपल्याला काय येतो मधून मधून, वैताग येतो. ज्याप्रमाणे आपल्या प्रियपतीच्या वियोगाने विरहिणी स्त्री लागणाऱ्या ध्यासामुळे जिवंत राहणे देखील नकोसे त्रासदायक होते, ज्याप्रमाणे आपल्या प्रियपतीच्या वियोगाने विरहिणी स्त्रीस लागणाऱ्या ध्यासामुळे जिवंत राहणे देखील नकोसे त्रासदायक होते, त्याप्रमाणे संसारातील जी काही सर्व सुखे आहेत ती त्याला खरोखर दुःखवत भासू लागतात. संसारातली सुख कशी वाटतात त्याला, दुःखप्रद. आणि परमार्थातील दुःखप्रद स्थिती काय माहितीये का, ती सुखपर आहे. आज दुःख आहे ना, याची काहीतरी कारण मीमांसा आहे, त्याच्यातून काहीतरी कस लावण्याचं काम चालू आहे. ही घटना प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही आलेच पाहिजे, तरच तो घडू शकतो, नाही तर नाही घडू शकत. ईश्वराचे यथार्थ बघा ना, सर्व संसारातले सगळ्या उपलब्ध परिस्थिती आहेत सुखदायक आहे, पण ते त्याला नकोस वाटत, त्या कडू वाटायला लागल्या. ईश्वराचे यथार्थ अपरोक्ष ज्ञान उदय न होता त्याचे पूर्वीच्या ईश्वराच्या ध्यासाने पहा, ही वाक्य हे उत्तर आहे. इतर परमार्थिकांनी याचा विचार करायचा आहे की आपल्याला अपरोक्ष मिळालं का नाही, परोक्ष मिळाले. ईश्वराचे यथार्थ अपरोक्ष ज्ञान उदय न होता त्याचे पूर्वी ज्या ईश्वराच्या ध्यासाने तन्मयता प्राप्त होते, अशी बोधाची योग्यता त्याला लाभते. आपण म्हणलो ना, आपल्या आजूबाजूचे काही काही महात्मे होऊन गेले, त्यांना ईश्वराचा ध्यास लागलेला आहे बस. आणि त्या वैराग्य सिद्धीने सुद्धा, त्या ध्यासाने सुद्धा बोधाच्या सारखंच एखाद्या माणसाला बघा, अनुग्रह घ्यायच्या अगोदर अवस्था होतात, असा पण एखादा माणूस असतो. हरिपाठात आलेलं आहे, फुगड्या खेळता खेळता एखाद्याची अवस्था होती. का होती? ती नामाने झालेली आहे का? नाही, पण ती ध्यासाने झालेली आहे. आई वडिलांची आठवण झाली का डोळ्यात पाणी येतं, ती एक अवस्था आहे. आणि देवाची आठवण झाल्यानंतर डोळ्यात पाणी येतं, ती एक अवस्था आहे. ही पण प्रेमाची, पण ही मायावी प्रेमाची. आणि ही आता बघा बरं, कधी कधी आपल्याला पण एखादी हे वाचताना डोळ्यात टचकानी पाणी येतं. कशामुळे येतं? मी त्या भाग्याला, लाभाला प्राप्त झालो म्हणून. आणि एक म्हणतो, कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा, ते चित्त पांडुरंगा जुरत असो. तो म्हणतो मला कधी मिळेल याच्यासाठी तो रडतोय, आणि मिळालेलं आहे तो बी रडतो. माझी लायकी नसताना, माझी योग्यता नसताना देवा तुम्हाला हे दिलंस, काय रे बाबा तू माझ्यावर कृपा केली. आता दोन्ही दिसती सारखी, पण वर्म जाणे तो पारखी. नाही तर आपल्यासारखं म्हणून बाबा आपल्यासारखाच तो रडत होता, पण तोही रडत होता, लेकही रडे आणि सुनही रडे, पण भाव मात्र दोघींचे निराळे. कधी रडते मैतीच्या वेळेला सुने रडत असती आणि मुलगी रडत असती. फरक कळतो का नाही? संसारिक लोकांना कळतो की नाही फरक? लेक आलीवर का ती रस्त्यानेच ओरडत निघती, लेक आलीवर का आता म्हातारीला उचलतील. मग लेक ते कसं कळतं आपल्याला, लेक रडते का सून रडते? हा, एक बाबा नाही काय, तुमच्याकडच्या बाबांनी सांगितलं होतं की, काय सांगितलं होतं साहेब? त्यांनी सांगितलं होतं, एका घरामध्ये सून आणि लेक दोघी सारख्याच वागतात म्हणले, सारख्याच वागतात. हा, कोणी सांगावं म्हणले ओळखू शकत नाही बाबा. बाबा म्हणले मी ओळखून दाखवी, दिसत्यात सारखा एकदम. मग आता बरोबर आलं का नाही ध्यानात? तर ते म्हणले कोणीच ओळखू शकत नाही, पण बाबा म्हणले आपण ओळखलं. बाबाची काय दृष्टी, मान गया आपको और आपकी पारखी नजर को दीपिका जी मान गए आपको. त्याप्रमाणे बाबा म्हणले मी ओळखलं ना. का? मी गेलो जेवायला, एक दिवस राहिलो, एका दिवसातच ओळखलं. ती पोरगी ना, सासूला सून आवजावं घालायची, आणि आई मुलगी अरे तुरी करायची. मी लगेच ओळखलं, म्हणलं बाबा याच्यातलेच किड आहे. ते ज्ञान कसे, ते ज्ञान का मी डचकलो नाही नाव घेतलं. कधी पण रेकॉर्डिंग केलेलं टाकायचंय, पण पहिले एकदा पाहायचं मग टाकायचं. अति घाई संकटाला आमंत्रण. परमार्थ पण तसा आहे, तैसा भोगातून निघता चित्त मज माझी रिघता. हळू हळू पंडुसुता, हळूहळू किती लावता येईल तेवढं लावत चला पुढं. पंडुसुता मला येऊन भेटशील. ती नजर आहे ना, ती नजर इकडची आली पाहिजे. आपल्याला त्याच्यातली नजर पक्की आहे, इकडची आली पाहिजे. किती नंबरला आलतो?
ईश्वराचे यथार्थ अपरोक्ष ज्ञान उदय न होता त्याचे पूर्वीच्या ईश्वराच्या ध्यासानेच तन्मयता प्राप्त होते, अशी बोधाची योग्यता त्याला लाभते. आणि तिथं फसतो माणूस. ते बाबा त्याला ध्यानावर नसतात बरं का, ते प्रामाणिक बाबा आहेत, ते सांगू शकतात मला अजून प्राप्त नाही झालं बरं का, तू शोध, माझ्या नादी नको लागू. कोणाला सांगितलं होतं तुला दर्शन रामाचं होईल, मी नाही करून देणार, प्रत्यक्ष राम भेटेल. शबरीला कुकुट ऋषी का मातंग ऋषीने सांगितलं आपल्याकडून काम होणार नाही, तुमचं काम होईल. तेवढं ती गेली तेव्हा तरणी होती, आणि जेव्हा राम भेटले तेव्हा ती कशी झाली, म्हातारी झाली. निम्मे दात होते, निम्मे नव्हते. निम्मे दात असले निम्मे नसले, एक जरी नसलं तर कसं होतं माहिती आहे तुम्हाला? नाही तेवढं तपश्चर्या करावं लागली. ईश्वराचे यथार्थ अपरोक्ष ज्ञान उदय न होता त्याच्या पूर्वीच्या ईश्वराच्या ध्यानानेच तन्मयता प्राप्त होते, अशी बोधाची योग्यता त्याला लाभते. यास्तव त्याच्या मनात मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल व त्याकरता अंगाने व्रताचरण करीत असेल, त्याने स्वधर्माचे परम आस्थेने आचरण करावे. बघा कसा बांधलाय हा लोकू बांधला, प्रवीण पाहिजे लगेच त्याचे तेव्हा पारायण करतो ना तो, हा लोकू यांनी बांधलेला आहे. मला वाटतं कर्म 3ऱ्या अध्यायातली ओळ, हा लोकू बांधलेला आहे का, हा लोकू बांधलेला, एवढं तर ऐकण्यात आहे का नाही. यास्तव ज्याच्या मनात मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल त्याकरता अंगाने, 2रा अध्याय ते, हा लोकू कर्मे बांधिला. आपल्याला सोडलेलं नाही, महाराजाला उपारण्याने बांधले ना आपल्याला कर्माने बांधलेले. जो परतंत्रभूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला, म्हणून या काय करावं हे न कळल्यामुळे ते ब्राह्मण वर्ग चुकले म्हणले. म्हणून स्वधर्म अनुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो न करी तया बंधन काहीच, जो करी तया बंधन काहीच न घडी. जो आपल्या वाट्याला आलं कर्म इमाने त्याला तो बांधणार नाही, पण टाकून पळाला लटकलात. आता येण्याची पार्था तुझं सांगेन मी कथा, सृष्ट्या ही संस्था ब्रह्म्याने केली. ही कोणी? सृष्ट्याधिक संस्था ब्रह्म्याने केली. त्यांनी आता याच्या 2 आहेत करते, एक प्रमुख देव करताय. काही कंपन्या अशा असतात ते शेटला कोणीच पाहत नाही, रिटायर होईपर्यंत शेट कोण कळत नाही, आणि त्याच्या खालचा दुसरा शेट आहे ना तो नेहमी वरच्यावर येत असतो. बघा मेन शेट आहे ना तो बाहेरच्या देशात राहतो, तो कधीच नाही येत, पण इंडिया मधला एक शेट असतो तो नेहमी कंपन्या पाहत असतो. तसं इंडिया मधला शेट जो आहे ना तो ब्रह्मदेव आहे, आणि जो बाहेरच्या देशात आहे तो कधी येईल म्हणतो पण येतच नाही, तो ब्रह्म आहे. आणि हा ब्रह्मदेव, या दोघांच्या मुळे हे कार्यक्रम चालू आहे. याकरता त्याने अंगाने व्रताचरण करावे, त्यानेच स्वधर्माचे परम आस्थेचे आचरण करावे. त्याने स्वधर्माचे परम आस्थेने, बरं करायचं म्हणून करायचं नाही, प्रामाणिकपणे करायचं म्हणून करायचं, मग करायचंच नाही, आनंद नाही होणार, उलट तो शीन होईल. आपण एखाद्या कीर्तनाला गेलो, आपलं चिंतन ते कीर्तनात मन नसेल लागत तर घरी गोधडी घेऊन झोपलेला बरा. कारण काय होईल, त्यांनी काय म्हणतात, नाही जवळी चित्त काय मांडिले से प्रेत, मड बसल्यास होईल मड, त्यापेक्षा त्यांनी घरी राहिलेलं बरं, आचरण होईल. श्लोक क्रमांक पूर्ण श्लोक घ्यायचा ह्या ओळी, 13 पासून कंटिन्यू 22 पर्यंत. उत्तम प्रकारे अनुष्ठिलेल्या परधर्माहून गुणहीन स्वधर्म अधिक श्रेयस्कर आहे. उत्तम प्रकारे अनुष्ठलेल्या परधर्माहून गुणहीन स्वधर्म अधिक श्रेयस्कर आहे. स्वभावाने नियत केलेले कर्म करणारा पापाला प्राप्त होत नाही. या श्लोकावर मी एका मोठ्या महात्म्यांचं नामांकित महात्म्यांचं स्टेटमेंट आहे, पण ते चुकीचं आहे. हे म्हणतात तुझ्या वाट्याला आलेलं परधर्म आपल्यावरून जरी श्रेष्ठ असला तर त्याचं आचरण करायचं नाही. तर मी जेवढ्यांना विचारलं त्यांचं म्हणणं आहे, आपण हिंदू आहोत, आपल्याला त्या धर्मात ठेवले, दुसऱ्या धर्मात जर टाकलं तर तिकडे जरी असलं ते कसे स्थित्यांतर करतात, तुम्हाला पोरगी पण देऊ, बंगला पण देऊ, चांगली नोकरी लावून देतो, फक्त आमचा धर्म स्वीकारायचा. मग तो जरी किती श्रेष्ठकर असलं तरी करू नये असं त्यांचं म्हणणं होतं. पण इथे सांगितलंय
आपला धर्म परधर्मावरून, आपल्या धर्मावरून परधर्म जरी श्रेष्ठ असला तरी करू नये. परधर्म म्हणजे काय आणि आपला धर्म म्हणजे काय आणि परधर्म म्हणजे काय? हा, नाही. आपला धर्म काय आणि परधर्म काय? आता मला जे ते माझ्या वाट्याला कर्म आले ते मी धर्म. पण अरुण बाबाचं कर्म वेगळे. अरुण बाबा तुमचं काय हो, लय बरं आहे हो. त्यांचं जरी बरं असलं तर ते त्यांच्यासाठी, आणि आपलं जे कधी जरी असलं तरी ते बरं नसलं तरी का कुरूप जरी झाली. हा. हा, जरी कठीण असला का, आपली बायको जरी काळी गोरी असली, काळी असली तरी काय त्याच्या पुढं काय? हा? का वनिता आपुली कुरूप जरी झाली तरी तीच भरी भोगिता भली. बस, तो संबंध आहे. तसं आपल्या वाट्याला जे बी आलं असेल ते तेच इमानी इतपारे करायचं. दुसऱ्याची चांगलं आहे म्हणून तिकडं जायचं नाही. हा. हा. नित्य यज्ञा ते चुकले, ही ओळी इथे येऊन गेली का? नित्य यज्ञा ते चुकले. इथे वाचता वाचता येऊन गेलेली ती नित्य यज्ञात चुकले ते, म्हणून नित्य यज्ञात चुकले. त्याच्यात होती का ते? हा, वाचली बघा. हा म्हणतो कधी दिलंय मी. हा, आता जे काढलो त्याच्यातच होतं नित्य यज्ञात चुकले, म्हणून हे स्वर्गाला गेले. त्यांनी तो यज्ञ केला आणि तिकडे गेले. अरे, आपला हा स्वधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे मोक्षरूपी मोठे फल प्राप्त होणार, त्या परिणामावर लक्ष ठेवले पाहिजे. फायदा होणार आहे ना, महिनाभर काम केल्यानंतर पगार भेटणार आहे म्हणजे तस्ती पडली तरी करतोच ना काम. तसं इथे सुद्धा तस्ती पडली तरी ते करतच राहायचं. हे धनंजय तिसऱ्या अध्यायाचे. हा लोक कर्मे बांधिला, जो परतंत्रभूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला. म्हणून तो परतंत्रभूत झाला का? परतंत्र नित्य यज्ञाते चुकला. आपला जो आपली जी कर्म आहे ते काय आपलं यज्ञ यज्ञ, आणि तिथे चुकला. हा लौकिक कर्मे बांधला म्हणजे यांनीच बांधलेला आहे. तो जो परतंत्र भूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला. म्हणून आता याची विशी पार्था तुझं सांगेन मी कथा. स्रष्टाधिक संस्था ब्रह्म्यांनी केली. बरोबर, मागाशी हेच दिलं होतं. नाही, ती दुसऱ्या अध्यायातलं होतं ना, आणि हे तिसऱ्या अध्यायातले स्रष्ट्याधिक संस्था. पण तिकडे पण वाक्य होतं स्रष्ट्याधिक संस्था, आले ना. हा, नाही, हे वेगळं आहे. सृष्ट्याधिक ही संस्था, ही जशी संस्था कोणाच्या माध्यमातून चालती त्याचा मेन आहे, तशी संस्था कोणाच्याकडून चाललेली आहे? स्रष्ट्या म्हणजे ब्रह्मदेवाकडे. तो त्यांनी संस्था चालवलेली, त्याने सारखा. म्हणून स्वधर्म जो बाप्पा तो नित्य यज्ञ जाणा, म्हणून वर्तता तिथं पापा संचारू नये. हा निज धर्म जै सांडे आणि कुकर्मी रती घडी त्याची बंधू पडे संसारिका. आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकून पळाला तर तो संसार. म्हणून स्वधर्म अनुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करीतया बंधन काहीच नाही. बघा, हा लोक कर्मे बांधला तो परतंत्रात आहे. मग अशी पण आलत का हा कर्मे बांधला? तुम्हाला माहिती का, ही मगाशी याच्या दुसऱ्यात आलतं का तिसऱ्यात आलं का, सगळ्यातच सारखं काय दिसतं? तर त्या शोले पिक्चर मध्ये काय झालं, त्या गुंडाला अमिताभ बच्चनला आणि धर्मेंद्रला संजीव कुमार इन्स्पेक्टर पकडून चालले होते. हे काय तिथे बसले होते. हा, आणि मग तो अमिताभ बच्चन पडून राहायचा, काही जास्त बोलायचं नाही. आणि धर्मेंद्रला म्हणतो जे बेड्या घातल्या दोघांना, आणि तो बसलाय पुढे साहेब एकटाच, आणि ते दोघ जण. तर हा काय म्हणतो धर्मेंद्र, ये सांप को मैंने बहुत बार देखा है ऐसा लगता है. आता काहीतरी नादी लावायचं बोलायचं. क्यों विजय जय तूने देखा है क्या? मेरे को तो सब पुलिस वाले एक सरीके दिसते. तसं सगळ्या ओव्या आता मला काय वाटतं सारखेच आहेत. दुसऱ्या अध्यात आणि तिसऱ्या अध्यात पण तसंच आहे ते म्हणणे. अरे, आपला हा स्वधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे मोक्षरूपी मोठे फल प्राप्त होणार त्या परिणामावर लक्ष ठेवले पाहिजे. हे धनंजय, कडुलिंबाचे सेवन केले असता जर आपल्याला तो निंबच सुखकारक होत असेल तर त्याची पानं का नाही सारखी सेवन, तर तो कडूपण तर त्याचा कडूपणास कंटाळू नये. बघा, जर ते कडू आहे पण आपल्या हिताचे आहे ते केलंच पाहिजे, त्याचा कंटाळा करू नये. शिळ्या भाकरी खायची पाळी आली तर खायचं ना, त्याच्यावर रडत कटत म्हणून होईल उद्वेग, मग दुःखाची केवळ, आणि भोगावं तर लागणार, ते चुकणार नाही. का लल्लाटी जे लिहिले
ते काही केल्यानं मुडे, काळे गोरे पण धुतले न जाय, है की नाही? औषधाची नि कडवटपणे, जशी अमृताची म्हणे तैसी परी गुणी प्रगट होय. बघा, ते औषध पित असताना लगेच नाही कळत गोड आहे का, ते पहिलं कडूच, पण नंतर कळतं बरं झालं, बरं का, बरं झालो. केवळ विण्याचे पूर्वी केळ विण्याच्या पूर्वी तिच्या झाडाकडे पाहिले तर अशा भंग निराशा होतो. आणि तशा स्थितीत जर ती झाडे तोडून उपटून टाकली तर तिच्यापासून उत्तम चांगली फळे कुठून प्राप्त होणार? एवढे येडपट असतील काय लोक, सांगावं लागतं. हो, येडपट असतात लोक. लवकर कळत नाही कोणती पण गोष्ट, ती कळायला सारखं त्याच्यावर हॅमरिंग करावं लागतं. त्याचं नाव आहे ठसविता बहु लागती सायस. कोणाला ठसवायला? हे प्रमाण कोणाबद्दल तू उभं आहे म्हणता? ठसविता बहु लागती सायास, म्हणजे त्यांनी समाजाकडे पाहिलं आणि समाजाला ठसवायला वेळ लागतो असं त्यांना वाटलं ना, चंदू बाबाला. हा, तो स्वतःचा स्वानुभव सांगतात. मी जरी आहे असा तरी बाबा परत परत बॅक बॅक मध्ये येत राहतो. हे एवढं सोपं नाही ठसविता बहु. मग लई कठीण आहे ना ठसविता बहु लागती सायास. मरू दे तिथल्या तिथं, त्याच्या नादीच नको लागायला. मग असंच पळ काढला पाहिजे का नाही आपण? एवढे त्रास कोणी घ्यायला घेतले, पण तो त्रास होत नाही त्याला. ज्यावेळेला तो आत्मीयने प्रयत्न करतो ना, तेव्हा त्रास नाही होत. ते पण ज्ञानेश्वरीत उदाहरण दिलेलं आहे. जिचं त्या नवऱ्यावर प्रेम आहे आणि आता पूर्वी त्याला तिला सती जायचं असतं, तिला शृंगार केलेलं आहे, पण ती रडत नसती. तिचं त्या अग्नीकडे पण लक्ष नसतं, कारण तिची चटकी बसतील असं सुद्धा तिला वाटत नाही. ती त्या अग्नीत पडली तरी आनंदाने राहते, कारण तिला माहितीये मी मोक्षाला जाणार आहे या कर्माने. त्यावेळेस ते चटके तिला कळत नाही. त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास बघा, ती केळीची झाडं उपटून टाकायची का? नाही. तोडून टाकायची का? नाही. फळ येस तोपर्यंत जरा हे साईबाबा सांगतात काय? श्रद्धा और सबुरी. त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे पाहून तो कडू केला, म्हणजे त्याचा त्याग केला, तर तो मोक्ष सुखाला अंतरलाच नाही का? उद्गारवाचक नाही का अंतरला? मग आणि समज आपली आई जरी कुबडी असली तरी तिच्या प्रेमामुळे आपण जगतो. तेच तिचे प्रेम काही खरोखर वाकडे नाही. कुरूप जरी झाली तरी आई तिच्याच दुधावर आपण येणार आहे. त्याप्रमाणे तिचं प्रेम जे आहे ना ते वाकडं नाही. एरवी इतर दुसऱ्या स्त्रिया जरी रंभेहून इतर स्त्रिया जरी रंभेहूनही सुस्वरूप अशा असल्या तरी त्या बालकाला त्या घेऊन काय करायच्या आहेत? अरे, पाण्यापेक्षा म्हणजे दुसऱ्याचं कर्म किती चांगलं असलं त्याचं काय बघायचं कारण आहे? आपण आपल्याला ओळंबा लावायचा ना. अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत हे अगदी खरे, पण ताण लागल्यावर पाणीच पिलं पाहिजे. अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत हे अगदी खरे, पण त्या तुपात माशाला ठेवून काय उपयोग? बघा, माणसाचं सुद्धा नाही. तो जगेल तरी का? हे पहा, जे बचनाक सर्व जगाला विष आहे तेच विष त्यातील किड्याला अमृत जीवन आहे. बघा, तिथले किडे त्याच्यावर जगतात. आणि गुळ जो साऱ्या जगाला गोड आहे तोच किड्यांना मृत्यू मारक आहे. म्हणून शास्त्राने ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे व ज्याच्या आचरणाने संसाराचे धरणे फिटते, बंधन तुटते, ज्याला या जन्मात मोक्ष पाहिजे त्यांनी हजारो जन्माची कर्म इथं करावं लागणार त्याला, तेव्हा या जन्मात मोक्ष. आणि ती कर्म करत असताना स्पीडनी, ते मोठाले साहेब आहेत ना, मोठाले साहेब, ते अख्खं लेटर वाचतच नाहीत, ते फक्त विषय पाहतात आणि लगेच त्याच्यावर सही शिक्का स्टाम्प मारून देतात. आणि आपला घेणारे लेटर आणि त्याचं उत्तर देताना ना साहेब सुद्धा सगळे वाचत नाही. त्यांचा पीए सांगतो साहेब असं असं केलंय, बस लगेच साहेब सही शिक्का मारून देतो. तो जर साहेब सगळे लेटर वाचत बसला, त्याला सहीलाच एवढे पडलेली फाईल पुढं, त्याच्यात एवढ्या सह्याच नाही व्हायच्या त्या दिवशी. त्याला फटाफट फटाफट सही शिक्के मारून द्यावं लागतात. तसं आपले कर्म फटाफट फटाफट, हे क्लिअर ते क्लिअर. युद्ध चालू असताना बघा, याला मारलं का त्याला मार, त्याला मारलं का त्याला मार. याच्यासारखं काल जसं यांना विचारलं ते म्हणले मलाच काय विचारता, तर तू म्हणला असता एवढ्यांना मी मारले, आता थोड्या वेळ जरा विश्रांती घेतो, जमन युद्ध जिंकन नाही. हा सोडला का तो सोडला का तो, कत्तल कत्तल कत्तल, तशी कर्माची कत्तल करत जायची.
हे पहा बचनाक सर्व जगाला विष आहे, तेच विष आहे. विष त्यातील किड्याला अमृत जीवन आहे आणि गुळ जो साऱ्या जगाला गोड आहे तोच त्या किड्यांना मृत्यू मारक आहे. म्हणून शास्त्राने ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे व ज्याच्या आचरणाने संसाराचे धरणे फिटते, बंधन तुटते, तुटल धरणे प्रपंचा. धरण धरून बसले सावकार जसा धरण धरून बसतो तसा. पण जर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी ते ध्रुवपद आहे. प्रत्येक प्रमाणाला तुटल धरेण योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी धर्म धर्म दंभ धर्म, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गण. प्रत्येक वाक्याला ध्रुवपद लावायचं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानदेवा प्रमाण आत्महानी थान सर्वागटी पूर्ण एक नांदे, हे जर पाहायचं असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि हरिमुखे म्हणत असताना तुमच्या तोंडाने म्हणू नका, शेजारच्या घ्या तोंड. हरीच्या मुखाने हरिमुखे म्हणा, हरीच्या मुखाने. असं आता अजून तिथं कंसात करायचं. हे जसं लिहितं हरीच्या मुखाने हरिमुखे म्हणा, हरीच्या मुखाने. मग हरीचं मुख कुठून आणायचं? तर आपलंच मुख कोणाचं करायचं? हरीचं मुख करायचं. हरीचं मुख आपलं कोण करू शकतो? हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय. धरावे संतान चेते पाय, धरावे संतान चेते पाय. तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. ते त्या दिवशी मेळाव्यात जाताना पहिली एंट्री मारली ना राकेश महाराजांनी, तर मला त्यांचं पाहिलं, त्यांचं ते प्रमाण आठवलं. तर शेवटपर्यंत दिवसभरात व्हायलाच पाहिजे होतं म्हणून ताईच्या कीर्तनात ते प्रमाण आलंच. तर विठोबालाही खुश झाले, म्हणले घेतला चान्स. दिली संधी तर घालू गोंधळ. कोण म्हणलं होतं सांगा? तुमच्या गावाकडची घटना आहे. अण्णाजी मालुसरे म्हटले होते, दिली संधी तर कोंडाण्यावर घालू गोंधळ. म्हणून शास्त्राने ज्याला जे विहित कर्म सांगितले त्याच्या आचरणाने संसाराचे धरणे फिटते, बंधन तुटते. हे विहित कर्माचरण कितीही कष्ट साध्य असले तरी त्याने तेच विहित कर्माचरण करावे. जरी त्रासदायक असलं तरी काकू करू नये. काकू केल्यावर काय होईल? भोगणे ते फळ संचिताचे. मग जर भक्तांनी जर काकू करत राहिलं तर होईल उद्वेग, आणि उद्वेग आला तर फायदाच होईल. उद्वेग झाला तर काय होणार? फायदाच होईल ना. असंच आहे ना, पुढं दुःखाची केवळ. कष्ट साध्य जरी असले तरी त्याने तेच विहित कर्माचरण करावे. आपल्या विहित कर्मा वाचून इतर दुसऱ्याचा धर्म म्हणून उत्तम, आपल्या विहित कर्मा वाचून इतर दुसऱ्याचा धर्म उत्तम म्हणून जर त्याचे आचरण केले तर पायाने चालण्याचे काम डोक्याने करावे. त्याप्रमाणे उलट ते दुःखाला मात्र कारण होईल. बघा किती सांगणं, बापरे, किती किती बारकावे सांगले त्यांनी. म्हणतात जर दुसऱ्याचं कर्म चांगले म्हणून जर गेला करायला तर आपलं कर्म करताना पायाने चालावं लागल आणि त्याचं कर्म करताना डोक्याने चालावं लागेल. म्हणजे किती त्रास होईल. 32 नंबरची ओळ बघूया आणि तिकडे साहेब काय म्हणतात ते बघूया. येरा पारा चारा बरविया, ऐसे होईल टेकलिया, पायाचे चालणे डोईया केले जैसे. सांगा बरं, आता हे पारायण करता करता आपल्याला तरी कळालं असतं का हे साखरे बाबाचे मामा साहेबाचे उपकार आहेत? खूप उपकार आहेत त्या दोन महात्म्यांचे. सांगा बरं, येरा पारा चारा बरविया म्हणजे काय? पराचारा, येरा पराचारा, येरा पराचारा बरविया, ऐसे होईल टेकलिया. सांगा बरं काय अंदाज लावला असता आपण याचा? पायाचे चालणे डोईया करणे केले जैसे. अर्थ वाचा बरं. आपल्या विहित कर्मा वाचून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचरणाचा स्वीकार केला असता जसे पायाचे चालणे डोक्याने करावे तसे होईल. कंसात यांनी दिले उलट ते दुःखाला मात्र कारण होईल. म्हणजे डोक्याने चालायला गेल्यानंतर पायाला खडा टोचला तर ठीक आहे, पण डोक्याला डोसला मग. या करता आपल्या जाती स्वभावानुसार, बघा जात आणि आपल्या स्वभावानुसार
स्वभाव क्षत्रियाचा, वैश्याचा आहे का ब्राह्मणाचा आहे का शूद्राचा आहे, याकरता आपल्या जाती स्वभावानुसार आपल्या वाट्यास आलेले जे कर्म आपले आहे त्याचे जो आचरण करतो त्यानेच कर्मबंधनाला जिंकले असे समज. जिंकावा संसार का हरावा संसार? संसाराच्या पुढे हराव का आपण? जिंकलो पाहिजे. आपल्याला शक्ती देणारे ते देऊ नकोस, तुझ्या पाठीशी आहे. कारण आपण बळीयाच्या अंकित असल्यामुळे आपण कसे झालो? बळीवंत. हा हा म्हणतात संसाराला जिंकू. जिंकू तर जिंकू, पण लाता बी टाकू त्याला. लाथाळीला संसार. का आपल्याला लाथाळले संसाराने? संसाराला कसं लाथाळायचे? ते फुटबॉल सारखा, आणि ज्याच्याकडे येईल त्याने लाथाळायचं, है की नाही? फुटबॉल सारखा संसाराला लाथाळायचं. पण आपल्याला संसार लाथाळ. त्याच्यामध्ये आपले सदगीर बाबा आहेत, त्यांचं कीर्तन आहे. त्या कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं, पाणी लाथा खायला तयार आहे, पण ज्याला पाण्याला लाथा मारता येतात त्याला तो तरेल नदीत फेकल्यावर. त्याला त्यांनी कोण जर नदीत त्याला फेकून दिला तर त्याचं पाणी लाथा खायला तयार आहे, पण त्याला लाथा मारता आल्या पाहिजे. जर त्यांनी पाण्याला लाथा नाही मारल्या तर पाणी त्याला लाथा मारून खाली घाली. तसं संसाराला लाथा मारता आल्या पाहिजेत, नाही तर तो आपल्याला लाथा मारील. त्यानेच कर्मबंधनाला जिंकले असे समज. आणि म्हणूनच अर्जुना परधर्माचा त्याग करावा व स्वधर्माचेच आचरण करावे, असा नियम नको का करावा? प्रश्नचिन्ह. नको का करावा? जर असा नियम न केला तर आत्मा जोपर्यंत यथार्थभूत अनुभूती दृष्ट्या द्रष्ट झाला नाही तोपर्यंत कर्म करण्याचे राहील काय? जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत कर्म संपत नाही. आणि कर्म संपलं का समजायचं? कर्म संपलं म्हणजे काय? त्याच्याकडे तुमची पण पाहण्याची दृष्टी बदललेली आहे. जर असा नियम केला तर तो आत्मा जोपर्यंत यथार्थ अनुभूती दृष्ट्या द्रष्ट झाला नाही तोपर्यंत कर्म करण्याचे राहील काय? नाही. जोपर्यंत भूक आहे पोटात तोपर्यंत त्याने ताट मागे सारू नये. सारणार नाही, पण सारू नये. आणि फुल झालं का मग सारायचं. तोपर्यंत कर्म करावंच लागेल. आणि किती अनुभूती दृष्ट्या तर नाही, तर झाला नाही तोपर्यंत कर्म करण्याचे राहील का? प्रश्नचिन्ह. उत्तर लगेच दिलं तर नाही. म्हणून ते स्वकर्म अवश्य केलेच पाहिजे. आणि कोणतेही कर्म करणे म्हटले तरी त्यात आरंभी सायास कष्ट हे आहेतच. 35 वाचायची तुम्हाला, पण मी पहिला इकडचा पण अर्थ वाचतो. तरी आत्मा द्रष्ट नोहे. बघा इकडं अजून उकले जास्त. तरी आत्मा द्रष्ट नोहे. जोपर्यंत आपण एखाद्या गावात गेलो, एखाद्या समजा आता गणेश मुळे काकांच्या गावाला आपल्याला जायचं कीर्तनाला, आणि त्या गावाला जायला कधी पाहिले नाही आपण, कोणत्या बाजून जायचं, आणि गावातल्या कोणत्याही माणसाला ओळखत नाही, तोपर्यंत आपली धडपड असणार. याला विचार, त्याला विचार, त्याला विचार. आणि मुळे काका भेटल्यानंतर संपला. आता विचार. आणि जर त्याच्यातून एखादा म्हणला आता का नाही विचारित, त्याला म्हणायचं आता काय डोकं फोडू तुझ्या पुढं? तुला समज के समजता नाही. तरी आत्मा द्रष्ट नोहे तव कर्म करणे का ठाये. तोपर्यंत थांबणार आहे का? तोपर्यंत करावंच लागेल. आणि आत्म्याची दृष्टी झाली का कर्म करायचं थांबतं, म्हणजे कर्मच होत नाही. ती सगळी क्रिया ब्रह्मरूप राहते. त्या व्यक्तीची सगळी क्रिया ब्रह्मरूप होते, म्हणून ती क्रिया नाही राहत. आणि जर ते कर्म म्हणून कर्म शिल्लक राहिलं असतं तर हा कर्ता ब्रह्मा झाला ना. म्हणून ते कर्म सुद्धा काय झालं? ब्रह्म. हा जोपर्यंत स्वतःला कर्ता समजतोपर्यंत ते कर्म आहे. आणि करण्यात येत आहे आयासू आधी. आणि करण्यात येत आहे, जिथं काहीतरी करायचंय तिथं आयास आहेच आधी. सुरुवातीला हे कष्ट आहेत. महिनाभर पगार ठरला, तुम्हाला 50,000 रुपये पगार देऊ, आणि ही कडकी एकदम काहीच खिशात पैसे नाही, आणि 50,000ची नोकरी लागली. पण महिनाभर त्याला जायचे यायचे पैसे, पासचे पैसे, युनिफॉर्मचे पैसे कोणाकडून घ्यायचे? त्याला कंपनी कोण? ते पहिले त्याला तिथं, आणि मग नंतर त्याला पगार भेटणार आहे. पण तोपर्यंत त्याला महिनाभर मात्र ते पगार भेटत तोपर्यंत एवढे कष्ट करावाच लागतात. वाचा साहेब. सुसूत्रे आणि ओलटे. विजयी पेरले गोमटे. बघा पहिलं सगळं पाहून पेरलं, सुसूत्री ओलटे जमिनीत बी चांगलं पेरलं, आणि मग फळ भेटेल तेव्हा ते भरमसाठ भेटेल साहेब. तर
जोपर्यंत आत्मा अनुभवाला आला नाही हम्म. तोपर्यंत कर्म करणे थांबते काय? आणि जेथे कर्म करणे आहे तेथे आरंभी श्रम हे आहेच. बघा थोडक्यात आहे तिथं. इथं बघा, इथं अनुभूती दृष्ट्या यांनी सांगितलंय आणि तिथं तिकडे पण अनुभव सांगितलं होतं. आत्मा अनुभव जोपर्यंत आला नाही बघा, तरी आत्मा द्रष्ट नव्हे. द्रष्ट या शब्दाचा अर्थ आहे अनुभूती नाही आली. आत्म्याची अनुभूती नाही आली. द्रष्ट म्हणजे शब्दाचा अर्थ काय होते, दिसला नाही तसा नाही. अनुभूती, जसं आपलं म्हणतात देव दाखवतो. दाखवतो म्हणजे काय करतो, अनुभूतीला आणून देतो. या सगळ्या ओळी घ्यायच्यात. श्लोक क्रमांक आता वाचतोय 48. हे कुंती पुत्र अर्जुना, जन्मताच प्राप्त झालेले कर्म सदोष जरी असले तरी टाकू नये. कारण सर्व कर्मे धुराने जसा अग्नी तशी दोषाने आच्छादित असतात. बघा, सगळी कर्मे कशी आहेत, अग्नी जसा धुराने आच्छादित असतो ना, तशी सगळी कर्म तशीच आहेत. पण तू कर्म टाकू नको. आणि हे कर्म तुला कधी दिलेले, आज उद्या परवा ठरलं का हे कर्म? आज एवढे जण ज्ञानेश्वरीला येणार हे आज ठरवलं होतं का आपण? काल ठरवलं होतं. आज होईल का नाही सुद्धा आपल्याला गॅरंटी होती का? त्या दिवशी आपल्या बाबांच्या मुलाचं कीर्तन होतं, त्या दिवशी ज्ञानेश्वरी होणार होती, ठरली होती का नव्हती ठरली? बाबांच्या मुलाचं पारशीवाडीत कीर्तन होतं की नाही, तेव्हा ठरली होती का नव्हती ठरली? हा, नव्हती ठरली. मग झाली का? मग ती कोणी ठरवली होती? हा, पण आपल्याला माहिती होती का आज होणार आहे का नाही? ती ठरली होती का नव्हती? ठरलेली होती, पण आपल्याला माहिती नव्हती. आपल्याला 1:30 वाजता माहिती झाली काय आज आहे म्हणून, नाही का? तोपर्यंत माहिती नव्हती. त्याप्रमाणे कधी जन्मताच प्राप्त झालेले कर्म, कधी प्राप्त कर्म झाले, त्या कर्णाला काय नाव होतं, कोणाच्या कुळात जन्माला तो? सूतपुत्र. हे त्याला कधी मिळालं? जन्मताच. ते मरेपर्यंत ते त्याच्या नावाला लागलेलंच आहे. सदोष जरी असले तरी टाकू नये. दोषासह जरी असले ते कर्म तरी टाकू नये. एकलव्य टाकलं का कर्म त्याने? शिकणार, मी शिकणार. कठीण असलं तरी शिकला तो. कारण सर्व कर्मे धुराने जसा अग्नी तशी दोषाने आच्छादित असतात. सगळ्या कर्मामध्ये दोष आहे, पण त्यांना निर्दोष करायचे. त्या कर्मांना ती पावर तुमच्याकडे दिलेली आहे. ही दोषरहित कर्म होती. पराशर मुनींची आणि मत्स्यगंधेची, पण त्यांना तुम्हाला शुद्ध करायची आहेत. कर्णाला शुद्ध करायचं होतं कर्म. दोषयुक्त कर्म होतं कुंतीचं, पण ते निर्दोष करायचं होतं. ती ताकद तुमच्यामध्ये दिलेली. मी मागे सांगितलं, एका गावामध्ये गावाच्या बाहेरचं कुटुंब जे वेश्या, आणि त्यांच्याकडं मुलगी झाली का त्यांना लय आनंद होतो. पण मुलगा झाला, तिने मारला नाही, तो जगवला. आणि शाळेत नाव टाकाय गेले बालवाडीत, तेव्हा त्या मॅडमनी तिथले विचारलं, काय मुलाच्या वडिलांचं नाव सांगायचं, काय सांगू शकते? ती म्हणली, माझं नाव टाका. ते पोरग आज आळंदीमध्ये अभ्यास शिकते ज्ञानेश्वरीचा. बघा काय दोषरहित कर्म आहे, पण त्याला तो निर्दोष करू शकतो. जसं आपण बागे त्या दिवशी म्हटलो होतो, काय ते उपनिषद बनवले एकाने, ऐतरणीय उपनिषद. बघा, इतर जातीचं होतं, पण त्यांनी बघा त्याचं उपनिषद केलं आणि एवढ्या मोठ्या नावारूपाला. दोषरहित असलं तरी तुम्ही त्याला निर्दोष करू शकता, एवढी ताकद आहे तुमच्यामध्ये. याकरता कोणतीही कर्म केली तरी त्यात जर आरंभी आयास आहेतच, तर मग स्वधर्माच्या आचरणात काय दोष आहे? प्रश्नचिन्ह. स्वधर्माने दोष का लागेल? स्वधर्माचरणाने का दोष लागेल? सांग बरे. परत उत्तर विचारले प्रश्नचिन्ह करून. अरे, सरळ वाटेने चालावायचे झाले तरी पायच शिनवावे लागतात, आणि आडरानात धावत भटकवायचे झाले तरी तेथेही ती स्थिती, पायच शिनवावे लागतात. मग अर्जुना दुसरे असे की प्रवासात जाताना पदरात शिळा किंवा शिदोरी फराळाचेही दोन्ही जरी बांधली तरी ओझ्याचा भारा सारखाच होतो, परंतु ते ओझे वाहिल्याने 20व्या मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप होईल. तेच ओझे घ्यावे बरे. एवढी येडपट लोक का आपल्या सांगायचे, अरे दगडी कोण घेऊन जाईल का? दगडी, हा म्हणलं एवढे दगडी घेऊन जातो डब्यामध्ये. तर त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दगडी घेण्याच्या पेक्षा भाकरीन चटणी घेऊन जा.
हे ओझ व्हायचे, ते ओझ व्हायचे. या ओझ्याने भूक लागल्यावर काम होईल, ते ओझ वागून काय उपयोगाचे? म्हणजे असं शब्दशः दगड घेऊन जाणार आहे तो. तुझ्या वाट्याला जे आले कर्म ते करच. हा. आणि ते केल्याने तुला ते पुढं सुख ओझ तर व्हायचंच आहे ना. मग हे ओझ व्हा ना. सहज विचार करून पाहिले तर धान्य काढणे आणि भूस काढणे यात काढताना श्रम सारखेच पडतात. धान्य काढायचे आणि भूस आहे, पण भूस काढून काय भेटणार आहे? काहीच भेटणार नाही. अथवा श्वानाचे मांस शिजवण्याकरता जितके श्रम होतात तितकेच श्रम होमाकरता पुरोडाशादी आहुतीसाठी शिजवण्याचे अन्नही सारखेच आहे. बघा, हे विचक्षणा दह्याच्या किंवा पाण्याच्या घुसळण्याला लागणारे श्रमही सारखेच आहेत. अथवा वाळू किंवा तीळ घाण्यात घालण्याचे श्रमही सारखेच आहेत. हे बघ अर्जुना, नित्य होम करण्याकरता किंवा आग लावण्याकरता विस्तव फुंकून पेटवण्याचे वेळी धूर हा दोघांनाही सोसावा लागणे हे सारखेच आहे. होम पेटवायचा असलं तरी धूर आहे आणि आग लावायची असली तरी. अथवा लग्नाची बायको किंवा एखादी ठेवलेली स्त्री या दोघींनाही पोषण करण्यात जर सारखाच खर्च लागतो, तर मग एखादी स्त्री जवळ ठेवून अपकीर्तीचा डाग का लावून घ्यावा? अरे क्षत्रियास पाठीकडच्या बाजूला लागलेल्या घावामुळे जर मरण चुकत नाही, तर शूर शत्रू समोर उभे राहून युद्ध करून पराक्रम का करू नये? कर्म जरी शत्रू आहे समजा, तर पाठीवर वार घेण्यापेक्षा छातीवर वार का नाही? कर्म करावंच लागणार आहे, तर मग ते यथा सांगच का करू नये ते म्हणतात. कुलस्त्री दुसऱ्याच्या घरात शिरू नये. जर ती दांडकेचे तडाके सहन करीत असेल तर तिने आपल्या लग्नाच्या पतीला व्यर्थ सोडले असे नाही का होत? इकडे मारितच होता आणि इकडे बुक्क्याने मारित होता आणि तिकडे दांडक्याने मारतो, त्यापेक्षा बुक्क्याचाच मार बरा होता ना. त्याप्रमाणे पाहिजे ते कर्म केले तरीही ते श्रमल्या विना, दुःख सोसल्या विना उत्पन्न होत नाही. तर बाप्पा, विहित स्वधर्माचरण करणे कठीण आहे असे कोणत्या तोंडाने शब्दाने म्हणता येईल? तिकडे अवघडच आणि इकडे अवघडच आहे. मग त्यापेक्षा मग हेच केलेलं बरं, अवघड आहे म्हणायचीच काय गरज आहे? हे पंडूसुता, ज्याच्या सेवनाने जीवितास अमरत्व प्राप्त होते ते अमृत म्हणजे कर्म आहे आपलं. हे पंडूसुता, ज्याच्या सेवनाने जीवितास अमरत्व प्राप्त होते असे जे अमृत ते अल्प अगदी थोडेच प्राप्त करून घेण्यासाठी सर्वस्व खर्च झाले तरी ते का होईना. मरायची वेळ आली ते अमृत घेण्यासाठी तरी चालेल, पण ते अमृत मिळव, कारण मेला तरी मग तो मरणार नाही, अमृताने जिवंत होणार. आणि जे प्याले सेवन केले असता सर्व सुखाचा नाश होईल, आत्महत्या करून मरून जावे लागते, ते विष मुद्दाम द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे? म्हणजे वाट्याला आलेलं कर्म ते करावं, दुसरं भलतं कशाला करावं? ते तर करायचंच नव्हतं, आपल्याशी काही संबंध नाही. मग अमृत प्यायला मिळतंय ते कर्म करावं, आणि दुसऱ्याच कर्म करायला गेलं दुसऱ्या माणसासारखं, तर ते काय होईल? तुला विषप्रत होऊन जाईल. त्याप्रमाणे इंद्रियांना शीन देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून निषिद्ध कर्माचरणाने पापाचा संचय केला असता त्यास दुःखा वाचून दुसरे फल काय आहे? म्हणून ज्या स्वधर्माचेच आचरण केले असता. हो, आपल्या 48 वाचूया. 48 मध्ये थोडस वाटते, बघू. तैसे चाचून या इंद्रिय वेचून आयुष्याचे दिये साचले पापी आन आहे दुःखा वाचुनी. त्याप्रमाणे इंद्रियांना शीण देऊन आयुष्याचे दिवस खर्च करून निषिद्ध कर्माचरणाने पापाचा संचय केला असता त्यास दुःखा वाचून दुसरे फल आहे का? 48 वाचा बरं. त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचले असता त्याचा दुःखा वाचून काही दुसरा परिणाम आहे का? पाप वाच, तिथून वाचा परत. पाप पाप साचले, पाप साचले असता त्याचा दुःखा वाचून काही दुसरा परिणाम आहे का? यांनी इथं निषिद्ध कर्म टाकलेले, आणि ते आपलं जे पाप आहे म्हणजे कर्म हे एक प्रकारचं काय आहे? जन्माला आलो हेच मुळात पहिलं काय? पाप पण आहे, पण त्याला तुम्ही पुण्यप्रत करू शकता. जन्माला आले हे काय? दुःखच एक, पण त्याला सुखाचे दिवस आणू शकता. ते म्हणतात, इथे म्हणतात इंद्रियांना शीन देऊन आयुष्याचे दिवस खर्च करून कर्माचरणाने पापाचा संचय केला असता
त्यास दुःखा वाचून दुसरे फल काय. यांनी निषिद्ध कर्म म्हणजे हा बरोबर, निषिद्ध म्हणजे जे तुझ्या वाट्याचं नाही. इकडे शिनायचं आणि तिकडे शिनायचं, मग ते जर गरजेचं नाही तर तिथं कशाला शिनतो, असा आशय त्याचा. बरोबर. म्हणून ज्या स्वधर्माचेच आचरण केले असता तो आपल्या श्रमाचा परिहार करून उचित आणि परम पुरुषार्थ रूप सर्वश्रेष्ठ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल त्या स्वधर्माचे आचरण करावे. काय प्रमाण होतं. श्रम तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. इथेही श्रम करणारच आहे, श्रम होणार आहे, तिकडेही श्रम होणार आहे, पण तिकडं फळ नाही भेटणार, अधोगतीला जाशील. आणि इथे जर फळ घेतलं स्वधर्माने शिनलास तर याचं मात्र 100% फळ मिळणार. काय फळ इकडे स्वधर्माचं आचरण केल्यावर काय फळ भेटत. शिंदे आपल्या त्या हंडेदाई, स्वधर्माचं आचरण केल्यावर काय फळ मिळतं. तुम्ही हसताय, तुम्हाला माहिती वाटतं, सांगा. स्वधर्माचं पालन केल्यावर काय फल भेटणार आहे. मोक्ष मिळणार आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमानीद्वारे केलं तर काय भेटणार आहे. मोक्ष भेटल्यावर. जेवल्यावर काय फळ भेटणार आहे. झोप चांगली लागणार आहे का नाही. या करता ज्याप्रमाणे संकट समयी संकट पाहिजे होतं ना. हा, संकट समयी इथं ट नाही. या करता ज्याप्रमाणे संकट समयी, तुमच्याकडे आहे का ट, काय आहे तुमच्याकडं. संकट समयी सिद्ध मंत्रास विसरू नये, त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरणालाही विसरू नये. संकट समयी तो मंत्र आठवायचा. तो आठवतोच आपण गावाला चाललो नाही, इथं रात्रीच्या वेळेला भूत आहे बरं का. राम 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 आहे. तोपर्यंत काय होतं, भूत नसतं काय असतं का नसतं काय माहिती, पण आपली भीती पळून लावतं फक्त ते. त्याप्रमाणे संकट समयी सिद्ध मंत्रास विसरू नये, त्याप्रमाणे स्वधर्माच्या आचरणाला विसरू नये. 950 वाचायची साहेब तुम्हाला, पण पहिले मी इकडं वाचतो. या कारणे किरटी स्वधर्माची राहटी न विसंबेजे संकटी सिद्ध मंत्र जैसा. अर्थ वाचा. मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला सगळ्यांना. अर्जुना, या कारणास्तव जसे संकटकाली सिद्ध मंत्राला विसरू नये, त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये. आता यांना स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये याच्यासाठी दृष्टांत काय दिलेला आहे. परत वाचा एकदा साहेब. या स्वकर्माला विसरू नये याच्यासाठी काय दृष्टांत दिलेला आहे, ऐका आता. या कारणास्तव जसे संकटकाली सिद्ध मंत्राला विसरू नये, त्याप्रमाणे स्वधर्माच्या आचरणाला विसरू नये. सिद्धांत काय आहे या ओळीतला. स्वकर्म. आणि दृष्टांत काय दिलेला आहे. हा, मग सिद्ध मंत्र कोणता आहे. त्यावेळेला नेमकं विसरतो आपण. सिद्ध मंत्राला काय होतं, आपण पुढीत बांधून ठेवून देतो आहे का नाही. तो सिद्ध मंत्र आठवायचा म्हणजे तो संकटातून आपल्याला सहज बाजूला करू शकतो. काम पत्ते झालेले हे मान्यवरांमध्ये मोडले जातात. तुम्ही पण मोडले जाताय सगळे. तुम्ही तर अध्यक्षपद घेता मान्यवरांचं मागून येऊ नाही का नाही. तुमची नेहमी आठवण म्हणतात, त्या निमित्ताने तरी माझी आठवण होती का नाही. मी लवकर आलो तर कोण माझं नाव घेणार आहे म्हणतात. अथवा समुद्रात पडलेल्याने नावेला विसरू नये. बघा, या कर्माचे याच्यात पडलेत ना, तर आपल्या कर्माला विसरू नये. संकटात नामाला विसरू नये. पडता जड भारी दासी आठवा वाहारी. आठवणार कोण आहे. दास असेल तो आठवेल. मालक नामाला आठवू शकत नाही, देवाला आठवू शकत नाही. कोण आठवू शकतो. बघा, त्याच्यातले उकल आहे. पडता जड भारी, संकट आल्यानंतर दासी आठवा वाहारी. मला वाटतं त्याच्यातलंच मागाचं चरण होतं. मग तो होऊन देशील आड घाली सुदर्शन. मोठ्याने हा, वारी वारी जन्म मरणा ती वारी, हरी पडलो आता संकट निवारी. अथवा समुद्रात पडलेल्याने नावेला विसरू नये, किंवा महारोग्याने दिव्य औषधाला विसरू त्यागू नये. पण विसरतोच, तुम्हाला सांगतो महारोगी. आता आमच्या आईला औषध द्यायला वडील पण आहेत आणि आई पण आहे. 2 जण औषध द्यायला आणि घ्यायला किती जण आहेत. 1च, आणि द्यायला 2.
तरी दोघं म्हणतात तुला दिली का ग, आणि ती म्हणते मी घेतली का नाही मला आठवत नाही. औषध द्यायला 2 माणसं घ्यायला 1, तरी ते म्हणते खाल्ली का नाही मला आठवत नाही. मला आठवत नाही दिली का नाही तुला. म्हणजे म्हटलं आता एक कॅमेरा लावला पाहिजे, तिसरा तो सांगाल, थर्ड हॅम्पर नाही दिली. मी म्हणलं एका दिवशी 2 घेऊन जा, आणि एका दिवशी एकही घेणार नाही. ही ज्ञानेश्वरांना माहिती होतं 750 वर्षानंतर याची म्हातारी आसन म्हातारा होणार आहे. असं काय महारोग्याने दिव्य औषधाला विसरू नये, त्यागू नये, आणि त्याच विचाराने या जगी स्वकर्माचे आचरण करण्यास विसरू नये. मग हे कपिल ध्वजा, याच विहित सत्कर्मरूप स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर चित्तातील तम व रज या गुणांचा नाश करून आपण जर प्रामाणिकपणे कर्म केलं ना, त्याचं नाव आहे अंतकरण शुद्धी करतो देव परमात्मा आतून आपल्या. ही स्वकर्मच तीर्थाच्या योग्यतेची आहेत. पुढे हा सत्कर्मच तीर्थ आहेत त्याच्यातून ती. आणि मग जसं कर्म तिकडे गेल्यावर नदीला गेलो का, कोणत्या तरी एका ठिकाणी गेलं का म्हटले त्या नदीत आंघोळ केली का नायटा खरोज येत नाही, बरं होतं. आणि यांनी एका मंदिरात सांगितलं होतं आम्हाला जायला, गेलतो आपण त्या दिवशी. तिथे गेलेलं म्हणले जर का तो मांस खाणारा माणूस असेल, पवित्र माणूस नसेल का, त्याच्या अंगावर लगेच त्या मंदिरात गेलं का खरोज नायटा होतो. ती वज्रेश्वरी जायचंय एकदा, तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचंय. काय म्हणले काय कळत. तुळजापूरला पण असं आहे ना, तेच पाणी आपल्याला बाबांनी दिले. प्रत्येकाला पाणी लावून लावून आपल्याला बाबांनी सांगितलेलं आहे का नाही. जवळच आहे परी भेटे गे माय. एक वज्रेश्वरीला, एक तुळजापूरला. यांनी सांगितलं होतं. ते कोणत्या गावाला गेलतो आपण नाना? वाडे वडे, काय नाव आहे? वाडे बोलाई. हा तुमच्याकडे आहे काय? सुकाळ वेड्याला पण नव्हतं, यांनी नेलं होतं. हातपाय, हा बरोबर. यांनी मला वर डोंगरावर नेलं. ते म्हणले तरुण महाराज पाहिजे आम्हाला, तरुण. कारण तरुण महाराज आहे ना, तरुण वर जाईल. कीर्तन करायला डोंगरावर जायचंय, आणि अशी हळूच काठी धरून धरून. वयस्कर बाबा वर जाऊ शकत नाही. वर जर गेले वयस्कर बाबा, तिथं समाधी करावं. त्यामुळे तरुण बाबा पाहिजे होते त्यांना. तिथं पण यांनी मला नेलं होतं. म्हणले हे हातपाय धुतले का खरोज नायटा होत नाही. तसा सत्कर्म तीर्थ आहे, ते तुम्हाला खरोज नायटा कर्माचा होऊ देणार नाही. हे कपिल ध्वजा, यात विहित सत्कर्म रूप स्वकर्माच्या महापूजेने. स्वकर्म म्हणजे काय? महापूजा. यांनी मला त्या दिवशी इतकं अडचणीत आणलं. इकडे ताई साहेब बसल्यात, बाबा बसले तिकडे, गुंजा बाबा, शिंदे दादा. आणि हे म्हणले हे येणार नव्हते मेळाव्याला, त्यांना घुलून नेलं. हे म्हणले घाटकोपरला मेळावा करायचा आहे. म्हणलं घाटकोपरला मेळावा होईल जर तुम्ही तिकडं आले तर. बॅग बिग घेऊन तयार. आणि आलं प्रवचन, मी निमंत्रण द्यायला आलोय तुम्हाला, आणि आम्हाला सगळ्यात मोठा मेळावा. म्हणलं आता बोलायला नको, हे म्हणतील. मला म्हणले कोणती तारीख? म्हणलं तुम्हीच ठरवा आता. जसं हे सगळं काय सगळ्यात मोठं सांगितलं इथे, महापूजा. आपल्या वाट्याला आलेले कर्म म्हणजे सगळ्यात मोठी महापूजा. हे गावाला घालतात ही साधी पूजा, आणि आपली कोणती चालली? महापूजा. किती नंबरला आलतो शिंदे? 52, 51, 52 बघा. हे कपिल ध्वजा, याच विहित सत्कर्मरूप स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर. आपण कोणाचं काम करतोय? माणसाचं करीत नाही, देवाचं करतो. देवालाच केलं. आणि जर अशी पण काही माणसं आहेत मी पाहिली, त्यांनी जर आपलं काम काही केलं ना, आपण त्यांना म्हणलं थँक्यू, तर ते वाक्य विचारतात कशा करता थँक्यू, कशा करता? हे माझं कर्तव्य होतं, ही पूजा होती. एखाद्या माणसाचं काम करायची वेळ आली आपल्याला, आपण समजायचं ती ईश्वराचं काम करतोय, ती पूजा करतोय. अहो ती पूजा कशाला? आम्ही सत्यनारायणाची करतो तरी त्या ब्राह्मणाला रडवतोय दक्षिणा देताना. त्या पूजेचं आमचं पूजा नाही होतं. ह्या कर्मात कधी पूजा होणार आहे आपली? म्हणून विरळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणी.
संतुष्ट झालेला, या स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर तम रज या गुणांचा नाश करून म्हणजे चित्त शुद्ध करतो. ही कर्म आपली काय करतात? चित्त शुद्ध करतात. मग आपली स्वकर्माचरण करणाराची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो. बघा, स्वकर्माचरण करणाऱ्याची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो. आणि संसार व स्वर्ग हे काळकुट्ट विषाप्रमाणे आहेत असे वाटावयास लावतो. आपलं जर आपल्याला असं वाटलं पाहिजे, हा आपण ज्या संसारात येतो संसार आणि स्वर्ग काळकुट्ट विषाप्रमाणे, ते सेवन केल्यावर काय होणार आहे? आपली बॉडी सदृढ होणार आहे. त्याचं चिंतन केल्यानंतर ते आपल्याला मारक ठरणार आहे असं त्याला वाटास लावतो. कधी? वैराग्य आणि स्वकर्म करत असताना. किंबहुना पूर्वी श्लोक यातील सिद्धी स्वसिद्धी या पदाने वैराग्य रूपाने जे वर्णन केले ते आपले वैराग्य रूप स्थान ईश्वर प्रसादाने तो मिळवतो. आता बुद्धीचा निश्चय कधी होणार आहे माहिती आहे का? आपल्या बुद्धीचा निश्चय ज्या वेळेला संसार अनित्य आहे, ते काळकुट विष आहे असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आपल्याला काय भेटणार आहे? बुद्धीचा आपला निश्चय होणार आहे. मग ही वैराग्य भूमिका जिंकल्यावर तो साधक जी त्याची योग्यता होते सर्वत्र जसा होतो तसा झाला म्हणजे त्यास, बघा, मग ही भूमिका जिंकल्यावर तो साधक सर्वत्र जसा होतो तसा झाला म्हणजे त्यास, सर्वत्र म्हणजे काय? त्याची योग्यता होते त्यास, अर्थात पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला जे लाभते प्राप्त होते ते आता सांगतो. आता ते उद्या सांगतो ते म्हणतात. एवढं सगळं जर कर्म इमाने इतबारी केले, कशाची फळाची इच्छा नाही, निष्काम बुद्धीने, म्हणजे वैराग्य निर्माण होतं. आणि तो वैराग्य रूपी प्रसाद मिळवल्यानंतर त्याला पुढे काय भेटणार? बघा, कर्माचा संबंध किती जट चिटकला जातो, किती चिटकला जातो सांगतो तुम्हाला आत्ता. पण ते निर्मळ तुम्हाला करू शकतात. ही ज्ञानेश्वरी छापून किती दिवस झाले असतील हिला? ही अंदाजे मला असं वाटतं, मला प्रत्यक्ष दाखवतो, याच्यात दिली नाही, पण तरी पण तुम्हाला आणून किती दिवस झाले विनायक महाराज? 7 वर्ष झाले. 300 रुपये 7 वर्ष झाले. आणि त्याच्या अगोदर 6 महिने तरी तिथे छापून पडलेली असेल, म्हणजे 6 महिन्यापूर्वी छापलेली. पण मी नुसते याच्यावर अशा हात ठेवून बोट फिरवतो ना तरी माझी बोट काळी होतात, ती शाई लागते याला. तसं हे कर्म आहे. पण हे धुतलं कशाने जाईल? साबणाने. तसं नामरूपी साधनाने हे निघून जाईल. 7 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी 7.5-8 वर्षापूर्वी छापलेली आहे, पण तिच्याने 6 हात फिरवलं तर काळे काळे बोट होतात, त्याची शाई लागतीच तशी. तसं कर्म आहे. पण तेच कर्म जर नामसाधनेने केलं तर ते धुवून जाऊ शकतो. असो झालेली सेवा. ओळ क्रमांक 55. किती? 55. 955. अध्याय क्रमांक 18, श्लोक क्रमांक 48 आणि ओवी क्रमांक 955 ला थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन शिवदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सरसंतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवी येणे भाग्यज्ञ दोषावे, दोषोनी मजल्याने पसायला नाही. जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी वाढो. होता परस्परे जडो मैत्र जीवांचे, ज्योतितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहू. जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जात वर्षा सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनावर्त मंडळी भेटत होता. सदा कल्पतरुचे आठव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलणे अर्णव पियुषांचे. चंद्रनीचे आवांचन मार्कंडेचे तापईन. हे सर्वाही सदा सज्जन सवेरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी. भजित आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविले विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावीची. एक मने श्री विश्वेश्वराहो. आहोई दान बसाहो. हे देव ज्ञानदेव सुख्या झाला. हे देव ज्ञानदेव सुख्या झाला.
हे देव शांती शांती